कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम इकडे बसून नाही इथं बसून ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव त्यांचा ग्रंथ तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। अभंग क्रमांक 2965 ना 2965 2965 अभंग क्रमांक 2965 जळो ते जाणीव जळो ते शहाणीव राहो माझा भाव विठ्ठल पायी जळो ते शहाणीव राहो जळो तो आचार जळो तो विचार राहो मन स्थिर विठ्ठल पायी जळो हा लौकिक जळो दंभमान लागो मना ध्यान विठ्ठलाचे जळो हे शरीर जळो हा संबंध राहो परमानंद माझ्या कंठी तुका म्हणे येथे अवघेची होय धरी मना सोय विठोबाची। जळो ते जाणीव जळो ते शहाणीव राहो माझा भाव विठ्ठल पायी। भगवान संत सम्राट माऊली वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुके अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व ह्या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ आणि ज्या ठिकाणी जेथं देव येऊनी होती पक्षी अशा प्रकारचं या ठिकाणी या वायुमंडलामध्ये वास्तव्य करण्याची सर्व देवता इच्छा करतात अशा ठिकाणी आपण केवळ भोगत्या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला भूत भविष्याचा पाशाचा विचार न करता या ठिकाणी जे जगद्गुरु तुकोबारायांची वाणी आहे त्या वाणीच्या द्वारा आपल्याला आपल्या जीवनाचं परम मंगल कसं करावं याचं तुकोबाराय जे आपल्याला एक प्रकारचं शिक्षण देत आहेत, उपदेश करत आहेत किंवा आदर्श आपल्या ह्या अभंगवाणीतून दाखवत आहे त्याचा यथाशक्ती यथामती काही चिंतन आपण करण्याला प्रवृत्त झालो हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या प्रस्तुत अभंगामध्ये मुमुक्षुचं जीवन कसं असतं किंवा साधकाचं जी काही संकल्पना आहेत आपल्या जीवनातील कल्याणाच्या की आपलं खरं कल्याण कशामध्ये सामावलेलं आहे ह्या कल्याणाच्या सोडून आपल्याला जीवनामध्ये कितीही प्रलोभन आली
तरी ती प्रलोभनं आपण दुरूनच टाळावीत. आणि तुकोबारायांची ही भूमिका तुमच्या आमच्यासाठी एक प्रकारचा आदर्श म्हणून या अभंगामध्ये सांगत आहेत. तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये जळो ते जाणीव, जळो ते शहाणीव, राहो माझा भाव विठ्ठल पायी. आपल्याला जाणीव म्हणजे शब्दाच्या द्वारा जे काही आपल्याला ज्ञान होतं म्हणजे शब्दज्ञान किंवा शास्त्रज्ञान, त्यालासुद्धा जळो असं म्हणतात. म्हणजे जर आपण कितीही शास्त्रज्ञान संपादन केलं तर आणि एक गोष्ट आपल्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी ते शास्त्रज्ञान व्यर्थ आहे. तत किम, कालच आपण पाहिलं, तत किम तत किम तत किम तत किम. त्याचा शास्त्र षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति, गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, तत किम तत किम तत किम तत किम. किंवा हरेरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, तत किम तत किम तत किम तत किम. जर आपल्याला भगवान श्रीहरीचं जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम नसेल तर हे शास्त्रज्ञान व्यर्थ आहे. तसंच जळो ते शहाणीव. काही माणसं शहाणे म्हणजे संसारात किंवा लौकिक व्यवहारामध्ये कितीही जरी शहाणे असले तरीसुद्धा हे शहाणपण परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी सरतव होत नाही. म्हणून व्यावहारिक ज्ञान असो किंवा शास्त्रज्ञान असो, हे जळो म्हणजे याचा धिक्कार तुकाराम महाराज करतात. आणि मग काय पाहिजे तुम्हाला तर राहो माझा भाव विठ्ठल पायी. माझा भाव, माझी श्रद्धा, माझं प्रेम हे केवळ श्री विठ्ठल परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी जडून राहो, हे याच्यात माझ्या जीवनाचं खरं सार्थक आहे. आता दुसरं सांगतात, काही लोक जे असतात तर इतर समाजामध्ये आचारसंपन्न लोक जे असतात, कारण त्यांनी सांगितलं की आचारभ्रष्टी सदा कष्टी. जो आचारहीन जो मनुष्य असतो, आचारहीनम न पुनंती वेदाः, वेद देखील त्याला पवित्र करू शकत नाही आचारभ्रष्टी मनुष्याला. परंतु जे लोक तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित हो, अगदी शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे तंतोतंत जीवनामध्ये आचारसंहिता त्याची आचारसंहितेचं पालन करतात. आणि अशी जे लोक आहेत ते असे जे साधक कोणी आहेत ते लोकमान्य होतात, लोकांमध्ये त्यांना मान्यता दिली जाते. परंतु तुकोबाराय म्हणतात असा जरी आचार असला तरी त्या आचाराचाही धिक्कार असो. आम्हाला लौकिकामध्ये सन्मान मिळवून देणारी जी काही धार्मिक आचारसंहिता आहे ती जरी आम्ही यथायोग्य पाळली तरीसुद्धा त्याचाही काही आम्हाला उपयोग नाही. आमच्या इच्छेमध्ये केवळ सदाचारी जीवन जगणं हे आम्हाला अपेक्षित नाही. तर राहो मन स्थिर विठ्ठल पायी. आमचं मन स्थिर स्वरूपाने विठ्ठल चरणाच्या श्री विठ्ठलाच्या आमच्या आराध्य दैवतेच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. याचा अर्थ सदाचाराची निंदा केली असा त्याचा अर्थ नाही, किंवा जाणीवेची किंवा शहाणीवेची निंदा केली असं नाही. परंतु सगळं जरी असेल तरी जसं नाक नाही तेने काय वाया गेली, किती काय करावी 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. शरीर सौंदर्याची 32 लक्षणं आहेत आणि तिचं नाक नकट आहे तर ती व्यर्थ आहे. तसं हे सगळं असलं आणि भगवंताचं प्रेम नसलं तर ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून सदाचारी असावं, जाणीवय असावी, शहाणीवय असावी, पण त्याबरोबर भगवंताची भक्ती प्रेम त्याच्या अंतःकरणात असलं पाहिजे. आता मग ह्या गोष्टी, मग भक्तिप्रेमासाठी ह्या गोष्टी त्यागायच्या का? नाही. तरी जर भगवंताविषयी भक्तिप्रेम असेल तर ह्या जाणीव, शहाणीव किंवा हे शास्त्रज्ञान आणि आचार आपोआपच त्याचा तो पुरुष सदाचारीच होतो. कारण काय आहे, लेकराच्या काय आई मातेची तुकोबाराय म्हणतात मातेची ओढी का लेकराची चाली. मग आई जर पुढे चालली तर मुलं आपोआप पाठीमागे चालतात. माऊलीची चाली लेकराची ओढी, माऊलीचे चाली लेकराची ओढी, त्या लागी काढी प्रेमपान, तया लागी काढी प्रेम पान्हा. असं आहे की आई पुढं चालली का लेकरं आपोआप तिच्या पाठीमागे जातात. तसं पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आचपळे होती, सिद्ध आणूनी लाविली पंथी गा. असे भक्ती एकदा असली, फक्त भक्तीच्या उदरी जन्मले
ज्ञान हे सगळं जे ऐश्वर आहे भक्ताला ही सर्व ऐश्वर त्याला आपोआप प्राप्त होतात. म्हणून जळो हे शरीर जळो हा संबंध राहो परमानंद माझ्या कंठी. आणखी या चरणामध्ये महाराज म्हणतात की सगळी ही जी मनुष्याला जी जीवनामध्ये येणारी दुःख आहेत तरी ही दुःख कशामुळे होतात तर अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. त्याला असणारा शरीर मी आहे असा अहंकार आणि शरीर संबंधी माझे आहेत अशा प्रकारचं महत्त्व हे त्याला दुःख देत असतं. म्हणून पहिल्यांदा म्हणतात की हे शरीर जे आहे ना हे शरीर जळो म्हणजे या शरीराचा कोणताही विचार नाही. आणि संबंधी जळो म्हणजे शरीर संबंधी जे आहेत माता पिता पुत्र भगिनी यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. मग काय पाहिजे तुकोबाराय तुम्हाला तर ते सांगतात राहो परमानंद माझ्या कंठी. माझ्या कंठात परमानंद राहो. कंठात परमानंद राहो म्हणजे परमानंद स्वरूप असणारं भगवंताचं जे नाम आहे ते माझ्या कंठामध्ये नित्य राहो म्हणजे माझ्या कंठामध्ये नामस्मरण नित्य होत राहो असं सांगतात. आणि तुकोबाराय म्हणतात की मग तुम्ही म्हणाल काही हे बाकीची साधनं टाकून द्यायची आणि भक्ती करायची तर ते म्हणतात की याचं कारण असं आहे हा तुकोबारायांचा अनुभव आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी तुका म्हणे साक्षी आले आताच गेलं तरी केले प्रगट. काय साक्षीला आलं तर आम्ही सर्वांचा आसक्ती टाकून दिली आणि एका परमात्म्याची भक्ती केली. आणि भक्ती करत असताना ही जी चांगली साधनं आहेत त्या आपोआपच त्याच्या पाठीमागं त्या भक्तिप्रेमाचं अनुसरण करीत आम्हाला पुन्हा प्राप्त झाली. तर तुका म्हणे येथे अवघेची होय धरी हो मना सोय विठोबाची. मनाला सांगतात हे मना तू विठोबाची सोय धरी. हे तुकोबारायांनी आपल्या मनाला केलेला उपदेश आहे. हे मना तू विठोबाची सोय धरी म्हणजे परमात्मा श्री विठ्ठलाचा मार्ग धर म्हणजे भक्तिप्रेमाने त्याला रात्रंदिवस त्याची आळवणी कर. आणि असं केलं की हे अवघेची होय. हे जे आचारसंहिताचं पालन किंवा चित्ताची स्थिरता किंवा तुम्हाला जाणीव शहाणीव या सगळ्या गोष्टी आपोआप येतील. जरी तुम्ही भक्त जो आहे त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं नाही तरी तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. आता तुकोबाराय सांगतात की विश्वास धरुणी राहिलो निवांत ठेवून या चित्त तुझे पायी तरावे बुडावे तुझी या वचने निर्धार हा मने केला माझ्या. न कळे हे मज साच चाळविले देशी ते उगले घेईन देवा मागणे ते सरे ऐशे करी देवा नाही तरी सेवा सांगा पुढे. करावे काही की पाहावे उगले तुका म्हणे बोले पांडुरंगा. आपला स्वतःची जी अनुभूती आहे ती अनुभूती भगवंताच्या समोर आत्मनिवेदन रूपाने तुकोबाराय सांगत आहेत की भगवान परमात्मन मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचं जर मी अवलोकन किंवा आत्मपरीक्षण केलं तर माझ्या जीवनामध्ये मला असं वाटतं का विश्वास धरुणी राहिलो निवांत. मी सर्व विश्वास जो आहे तो तुझ्यावर ठेवला आणि निवांत शांत राहिलो. म्हणजे माझा विश्वासाचे एकच स्थान आहे की तुझे चरण तुझ्या चरण कमलाजवळ किंवा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझ्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी मी विश्वास ठेवला. आणि ठेवून या चित्त तुझे पायी माझं चित्त जे आहे तुझ्या पायावर स्थिर केलं आणि नंतर पाहिलेची नाही मागे परतोनी. मी मागं कुठेही पाहिलं नाही. तुझ्याशिवाय मनामध्ये दुसऱ्या कोणत्याही विषयाचा विचार देखील मनामध्ये येऊ दिला नाही. आणि मी असं ठरवलं की तरावे बुडावे तुझी या वचने निर्धार हा मने केला माझ्या. आता काय होईल ते हो शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. काय व्हायचं ते होईल. मी एकदा तुला समर्पित झालो. आता मी पुढं माझ्या जीवनाचा भौतिक किंवा लौकिक किंवा आध्यात्मिक धार्मिक कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. आणि मी एक ठरवलं की तरलो तर तुझ्या वचनाने आणि बुडालो तरी
तुझ्या वचनाने. म्हणजे ह्या संसार सागरातून मी तरून जाईल का बुडून जाईल याचा मी विचार केलेला नाही. काय वाटलं तर मध्ये बोला. तर याचा विचार केला नाही, कारण भगवंताची वचनं आहेत ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम्. म्हणून योगक्षेम भार अवघा, तर योगक्षेम हाचा भार मी तुझ्यावर टाकलेला आहे, त्याचा मी कोणत्याही प्रकाराने विचार केला नाही. मग त्याच्यातून मी तरून जाईल किंवा बुडून जाईल, म्हणजे मला या ठिकाणी असणारे प्रबल प्रतिबंध या ठिकाणी मला तुझी प्राप्ती होऊ देतील की नाही, किंवा तरुण तुझ्या पायाजवळ मला येता येईल याचा मी कोणताच विचार केला नाही. विचार हाच केला की रात्रंदिवस तुझं भजन करायचं, तुझी सेवा करायची, एवढाच विचार केला. न कळे मज साच चाळविले देशी ते उगले घेईन देवा. आता मी माझ्या जीवनाची जी काही जीवनचर्या आहे त्या जीवनचर्येमध्ये मला न कळे मज साच चाळविले. तू मला खऱ्या अर्थाने तू काय केले, चाळवलं, म्हणजे मला फसवलं. मी सगळ्या संसाराची राख रांगोळी की कोणासाठी केली, प्रपंचाची होळी या पाया वेगळी माये बापा. सर्व संसार मी त्यागला आणि तुझ्या नादी लागलो, तुझ्याकडून फसवलो गेलो असं मला कधीच वाटत नाही. न कळे, मला हे कळतच नाही. मला कळतं ते फक्त तुझं भजन करायचं. तू मला तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने ना, बहुरंक उणे रंकाहुनी. अशा प्रकारचं मी माझं जीवन यापन करीत आहे. आणि देशील ते उगले घेईल देवा. तू जे देशील ते मी उगलं म्हणजे शांतपणाने मी या ठिकाणी हे स्वीकार करीन. मागणे ते सरे ऐशे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. आता देवाची संवाद करताना तुकोबाराय म्हणतात, मला एवढंच वाटतं, मागणे ते सरे. मला या ठिकाणी मी जे काही मागतो, म्हणजे माझी जी इच्छा आहे ती इच्छाच सरून जावी, म्हणजे त्या इच्छेचा निराश व्हावा. म्हणजे कोणत्याही पदार्थाविषयीची स्पृहा, इच्छा, कामना, अभिलाषा माझ्या अंतःकरणात राहू नये. सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या इच्छेंचा निराश व्हावा. प्रल्हादानी भगवंतानी सांगितलं काही माग, तर त्यांनी काय मागितलं की मला कोणतीही गोष्ट मागण्याची इच्छाच उद्भवू नये, होऊ नये असं माझं मागणं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात मागणे ते सरे आणि ऐशे करी देवा. मला या ठिकाणी तू कोणत्याही प्रकारची मागण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात कधीही उत्पन्न होऊ नये असं कर. लोकांना वाटतं की परमात्मा हे आपलं साधन आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मोक्ष म्हणा किंवा ऐहिक किंवा पारलौकिक सुख हे त्याचं साध्य आहे असं वाटतं. परंतु खऱ्या भक्तीच्या प्रांतामध्ये या ठिकाणी काहीही मागणं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणि जर सांगायचंच असलं की तुला काही मागायचं नाही, मग काहीच मागायचं नाही. परंतु जर आमच्या मागण्याची इच्छा संपावी आणि मागायचंच झालं तर काय आहे, मागणे ते तुझं मागो. पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीकडंच मागते, त्याप्रमाणे मागायचं ते तुमच्याकडंच मागो. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, तुमच्याकडंच मागणार. पण मागणार काय, मला द्यायचं झालं तर फक्त भक्तिप्रेम दे, दुसरं काही मला नको. म्हणून माझ्याकडून नाही तरी सेवा सांगा पुढे. मी कोणती सेवा करायची, कायिक, वाचिक, मानसिक सेवेचा कोणताही प्रकार. कारण तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिघ, मोहोदधिका गांग रिघाले जैसे. अशा प्रकारची मला कोणतीही सेवा सांगा, ती सेवा मी करीन. करावे काही की पाहावे उगले, तुका म्हणे बोले पांडुरंगा. माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण काही लोक ज्याला आपण म्हणतो कर्मठ लोक आहे, यांचाही सहवास होतो. कधी भक्तांचा सहवास होतो, कधी तत्त्वज्ञानी पुरुषांचा सहवास होतो. तर यांच्या सहवासात संत संगतीत राहत असताना मला काही शंका उत्पन्न होतात की करावे काही, की मनुष्याने काय शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे,
घे म्हणितले या न म्हणावे विषयी विरू किंवा विषयी विरुद्ध. असं ऐकलं की वाटतं आपण सत्कृत्य केलं पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. आणि जे असत्कृत्य आहे, शास्त्राचा ज्यांनी निषेध केलेला आहे ते आपण करायचं नाही. आणि विहित कर्मच आपण ईश्वरार्पण बुद्धीनं कर्तृत्वाभिमान सोडून फलाशा विरहित होऊन ते कर्म केलं पाहिजे असंही वाटतं. कधीकधी असं वाटतं की तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये आम्हाला वाटतं की आपण सर्वांचा साक्षी आहे. तुकाराम महाराजच कधी म्हणतात ना, माया साक्षी आम्ही नेनो भीडभार. अशा प्रकारचं साक्षीत्व करावं. कारण साक्षीभावात जो मनुष्य राहतो त्याला सुखदुःखाचे ठणके बसत नाही. सुखदुःखाचे जे काही सुखदुःख ज्याच्या ठिकाणी होतात त्या अंतःकरणाचं साक्षीत्व केल्यामुळं तो त्याचा काय राहतो, द्रष्टा राहतो. द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्ट होत नाही. मग साक्षीभावात राहावं असं कधी कधी वाटतं. कधी कधी वाटतं की हे कर्म जे आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली या होया अपारा तोषा लागी मगतीये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाये तया. असं ह्या कर्माचं वर्णन, निष्काम कर्माचं वर्णन ऐकून कधी ते करावं असं वाटतं. किंवा आपण द्रष्टा तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. साक्षीभावात किंवा साक्षी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान संपादन करण्याकडं आपली प्रवृत्ती व्हावी असं मला वाटतं. जे आपल्याला वाटतं ते तुकोबाराय सांगतात. तर तुका म्हणे बोले पांडुरंगा. तेव्हा ह्याच्यापैकी मी काय करावं हे तुम्हीच मला सांगा अशा प्रकाराने सांगतात. याच्यानंतर तुकोबाराय देवाला अशा प्रकारची एक आळवणी करतात आणि देवाशी संवाद करताना म्हणतात की कोणी एकाची या पोरे केली आळी ठावे नाही पोळी मागे देखी बुझाविले हाती देऊनी खापर छंद कर कर वारी येली तैसे नको करू मज कृपावंता काय नाही सत्ता तुझे हाती. तुका म्हणे माय बापाचे उचित करावे स्वहित बाळकाचे. कोणी एकाच्या पोरे आळी केली. कोणीतरी एकाचे म्हणजे कोणीतरी एका दाम्पत्याचं बालक होतं आणि त्या बालकाने आळी केली म्हणजे हट्ट घेतला. आणि ठावे नाही त्यांनी कधी त्याला माहीत नाही, परंतु देखी म्हणजे आणि देखी नाही त्यांनी कधी पाहिलेली नाही आणि त्याला माहीत पण नाही, अनुभवलेली पण नाही आणि म्हणजे कधी खाल्लेली नाही. पण तो काय म्हणतो, ठावे नाही पण पोळी मागे. आईला म्हणतो की मला पोळी द्या, मला पोळी द्या, असं मला पोळी पाहिजे असं त्याने हट्ट धरला. आईवडिलांना माहीत होतं यांनी गरीब होतं. जसं त्या उपमन्यू आहे, त्या उपमन्यूला दूध मागितलं त्याने पण दूध नाही तर त्यांनी काही दूध पिलेला नव्हता. पण मित्राच्या त्या ऋषींच्या मुलाबरोबर त्यांनी दूध प्याला आणि त्याला दुधाची चव माहीत झाली. तो म्हटला आता जे काही ते पिठवणी करून देत होते ते मला नको, असं त्यांनी सांगितलं, कारण ते दूध पाहिजे. मग त्या उपमन्यूने जशी आळी केली पण पण त्याला एकदा अनुभव होता, इथं ठावी नाही आणि देखीही नाही, याला दोन्ही माहीत नाही, फक्त पोळी पाहिजे एवढंच त्याचं सामान्यपणाने मागणी आहे. मग त्यावेळेला त्याचा आता जो हट्ट आहे तो हट्ट पुरवायचा कसा, तर आईवडिलांनी त्याला जाणलं. तुकोबाराय देवाबरोबर बोलतात आणि देवाला हे उदाहरण सांगतात, देवाला सांगतात. पण बुजाविले हाती देऊनी खापर आणि छंद करकर वारी येली. त्यांनी काय केलं, त्याला एक खापर दिलं, फुटकं खापर त्याच्या हातात दिलं आणि हे घे पोळी म्हटले आणि बुजाविले. आणि त्याची समज पडली त्या खापराला. तो काय कारण त्याला माहीत नव्हती खरी पोळी, त्यामुळे त्यांनी काय केलं की त्या खापर खुंटे किंवा खापर त्या खापराचा त्यांनी पोळी म्हणून मानलं आणि त्याची समजूत पटली, असं झालं. आणि छंद कर कर वारी येली. त्यामुळे त्या मुळाचा जो छंद किंवा कटकट होती ती कटकट काय झाली, करकर वारली म्हणजे निवारली गेली, तिचं निवारण झालं, ती तक्रार त्याची संपली करायचं. आता आईवडिलांना काय, त्याला त्याची फक्त समजूत काढायची होती. तसं म्हणतात तू पण जर मला परमात्म्याचा अनुभव पण नाही, त्याच्या ठिकाणी पूर्वी त्याचं दर्शन झालं आहे असं पण नाही, आणि पुन्हा जो मला कधी माझ्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय झाला नव्हता तो परमात्मा मला प्राप्त व्हावा, अशा प्रकारचे. म्हणजे थोडक्यात काय आहे, सामान्यपणे मागणी काय असते लोकांची की आपल्याला
अविनाशी आनंद प्राप्त व्हावा आणि दुःख संबंधरहित प्राप्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण सगळ्यांनी त्या आनंदाचा अनुभव घेतला आहे असं नाही. घेतला असला तर सामान्य अनुभव आहे आणि सामान्य ज्ञान जे आहे ते विशेष स्वरूपाच्या अज्ञानाच्या विरोधी नाही. त्यामुळे त्यांना माहीत नसतं. मग अशा वेळेला देव त्याची कटकट त्याची निवारण करण्यासाठी असं करू शकतो, तुम्हाला संतान, कीर्ती, धन अशा प्रकारचं काही देऊ शकतो. कारण याला त्या बाकीच्यांचा अनुभव नाही. मग त्याची करकर किंवा कटकट त्या ठिकाणी थांबू शकते. पण तुकोबाराय म्हणतात, हे कृपावंत, तू कसा आहे? कृपावंत आहे. हे आई वडील जे आहे ना, तर त्यांचं काय आहे की माये बापे सांभाळीती, लोभाकारणे पाळीती, किंवा काय लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती, असं त्यांचं ठिकाण आहे. आपल्याला जरी वाटलं हे निष्काम आपल्यासाठी यांचं निर्व्याज प्रेम आहे, निष्काम प्रेम आहे, पण तसं नसतं. पण तुझं आणि माझं नातं असं आहे की माझं तुझ्यावर निर्व्याज प्रेम आहे आणि तू खऱ्या अर्थाने माझ्या हिताची कळकळ तुलाच आहे. कारण मी सगळी नाती तुझ्याच ठिकाणी एकवटलेली आहेत. म्हणून तैसे नको करू मज कृपावंता, तू कृपावंत आहे. काल पाहिलेलाच विषय तसाच आहे, जवळजवळ पुढेही. तर तू कृपावंत आहे, माझा रक्षण करता आहे, शरण्य आहे. शरण्य म्हणजे रक्षण करता आहे. तेव्हा ज्यांनी माझं रक्षणाची जबाबदारी घेतलेला असा तू, तर तुला हे असं मला चाळवणं हे काही योग्य नाही. तसं करू नका. बरं, तू म्हणशील आहे पण हे काय माझ्या हातात नाही. तू कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. तुझा अवघे होऊ येते, परिमज बाटोने चित्ते, उपासने परते, नये काही आवड. दुसरं चरण आहे, दुसरं प्रमाण आहे, तैसे नको करू मज कृपावंता, काय नाही सत्ता तुझ्या हाती. तुझ्या ठिकाणी काय करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुल्या करुणेची साई, करुयो आई मजवरी. म्हणून म्हणतात काही नाही सत्ता तुझ्या हाती. तुझ्या हातात कोणती सत्ता नाही. तुका म्हणे माय बापाचे उचित, करावे स्वहित बाळकाचे. माय बापाचे उचित म्हणजे आई आणि वडील यांचं उचित म्हणजे औचित्यपूर्ण खरं त्यांचं कर्तव्य काय असेल तर बाळकाचे स्वहित करावे. त्यांनी काय करावं, आपलं जे बालक आहे त्याला जरी आपलं हित कळत नसलं तर आईवडिलांना त्याचं हित कशात आहे हे कळतं, त्याप्रमाणे त्यांनी कृती करावी. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय देवाला म्हणतात की माझ्या रक्षणाचा भार देखील तुझ्याच ठिकाणी आहे. म्हणजे खरं काय स्वामी महाराज सांगायचे की भगवंताकडं मागायचं झालं तर अमकं दे असं म्हणायचं नाही. कारण जीवाची बुद्धी जी आहे तर तो अल्पज्ञ आहे. तर त्या अल्पज्ञ बुद्धीला आपलं कल्याण कशात आहे हे सुद्धा कळत नाही. म्हणून देवावर इतका भार टाकावं की माझं कल्याण कशात आहे आणि कशात नाही हेही मला कळत नाही. तर तेव्हा त्या कल्याण कशात आहे हेही तूच पहा आणि त्या कल्याणाचा मार्गही तू मला दाखव, अनुष्ठानही तूच करून घे आणि त्याचं फलही तूच दे. अशा रीतीनं कोणतंही काही मागायचं नाही. आता आपल्या मनाला तुकोबारायांचे बरेचसे अभंग जे आहे ना, तर तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात लोकांना जरी उपदेश करायचा असला तरी मी तो माझ्या मनाला अगोदर करतो. आणि ऐसे जाणवितो मना सरिसे जना सहित. जना सरिसे आपुल्या मना जाणवितो. लोकांना उपदेश करीत असला तरी तो उपदेश पहिल्यांदा आपल्या मनाला करतो. म्हणजे लोक नाही. म्हणून वक्त्याच्या विषयी आज सांगतात खरा श्रेष्ठ वक्ता तो आहे का जो स्वतः पहिला श्रोता होतो. आपण जे बोलतो त्याचं श्रवण पण आपण करतो, नाहीतर आपण वक्ता आणि श्रोता वेगळा आहे. जर तुम्हाला श्रोतृपही चैतन्य आणि वक्तृपही चैतन्य एकच आहे असं जर तुम्हाला या ठिकाणी ज्ञान करून घ्यायचं असेल तर पहिला श्रोता कोण झाला पाहिजे? वक्ताच झाला पाहिजे. म्हणून नाही झाला तर तो वक्ता आहे. त्याच्या तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. देवाचे पायी देई मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांचे. नको धावू ओढी इंद्रियांचे, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांतीही. जाणे येणे खुंटे धाव वेरधार, न लगे डोंगर उसंतावे. सांगणे ते तुझ इथुलेचे आता, मानी धनकांता विषतुल्य.
तुका म्हणे तुझे हाती उपकार उतरो हा पार भव सिंधू मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. माणसाने तुकाराम महाराज एकांतात जातात कशासाठी? तर एकांतातलं करायचं आहे काय? तर तुका म्हणे होय मनाशी संवाद आणि आपुलाची वाद आपणाशी. जोपर्यंत माणसाला वाटतं ना आज मला करमलं नाही कारण कोणी भेटलं नाही, गप्पा गोष्टी झाल्या नाही, चर्चा झाली नाही, याविषयी नाथ महाराजांनी सांगितलं ज्या वेळेला श्रोता मिळतो त्याच्याबरोबर चिंतन करावं. नसलं तर आपण आपल्या मनाशी या ठिकाणी स्वाध्याय करावा. स्वाध्याय म्हणजे शास्त्रच पुढं पाहिजे अशातलं काही भाग नाही. या ठिकाणी शास्त्र जरी नसलं तर आत्तापर्यंत तुम्ही जे चिंतन केलं त्याचं मनन तुम्ही करू शकता. त्याला काही तुमच्यासमोर ग्रंथ पाहिजे असं नाही. आणि खरा तर ग्रंथ आतला ग्रंथ वाचला पाहिजे. त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य आप्पा एकदा म्हटले, मी म्हणलं माझे ग्रंथ एका ठिकाणी राहिलेत, मग ते ग्रंथ घेऊन येतो. त्यांना ते ग्रंथ आणावे असं वाटत नव्हतं. तर ते म्हणे आता ग्रंथ पुष्कळ वाचलेत, आता आतला ग्रंथ वाचित जा म्हणे. आम्ही जवळजवळ 40 दिवस भंडाऱ्या डोंगरासारखे ते ग्रंथ कोणता आणलंच नाही, ग्रंथ वाचलंच नाही 40 दिवस. पण त्याच्या जेवढा आनंद मिळाला तेवढा ग्रंथ वाचनात मिळाला नाही. तर ते सांगतात की आपलं जे एकांतात राहायचं ते आपण मनाशीच आपल्या संवाद केला पाहिजे. आणि मनाशी संवाद केल्यानंतर सर्व परमार्थ हा मनासाठी आहे. आणि मनाला जर आपण चांगल्या प्रकाराने समजूत घातली आणि मनाने जर मनावर घेतलं तर आपला परमार्थ लवकर सफल होतो. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, हे मना देवाचे पायी बुडी देई. देवाचं पाय शब्द असा आहे की जिथं जिथं चरण शब्द जो असतो तो स्वरूपाचे असतो. भगवंताचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी बुडी द्यायची म्हणजे शेंडी सकट बुडायचं. म्हणजे मनाने कोणता संकल्प तो नाही तुझा महाराजा विन काही. सगळे जे संकल्प आहे तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. अशा प्रकारे नको धावो ओढी इंद्रियांचे. आणि याला प्रतिबंध जर कोणता असेल तर इंद्रिय जी आहेत ती विषयांकडे ओढत असतात. इंद्रियांची धाव विषयांचे ओढी, बरोबर ना, पतनाची जोडी वरी हवं. म्हणून एक गोष्ट परमात्म्याकडे जायचं असेल तर इंद्रियांच्या आकर्षणाने विषयांकडं जाऊ नये. आणि असं जर केलं तर सर्व सुखे तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांतेही. हे म्हणा तुला काय पाहिजे? तुला निरतिशय सुख पाहिजे. तुला देशकाल वस्तूचा परिच्छेद रहित असं सुख पाहिजे. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं निरतिशय व्यापक अशा प्रकारचं तुला सुख पाहिजे. अर्थात त्या सुखाचं ज्ञानही पाहिजे आणि ते सुख अविनाशी असलं पाहिजे. तुझी मागणी आहे सच्चिदानंद अद्वैत्वाची. आणि ती मागणी जी आहे तर त्याला म्हणतात सर्व सुख. आणि सर्व शब्द जो आहे तो ब्रह्मवाची आहे. म्हणून तुला सर्व सुखे तेथे होती एक वेळे. एकाच वेळेला तुला हे सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख हे व्यापक सुख प्राप्त होईल. जर तू इंद्रियांच्या नियमन केलं, विषयाकडे जाऊ दिलं नाही. आणि विषयाकडे जाणारं जे मन आहे ते मन ओळी मना आणि बुद्धी क्षणक्षणा ज्याचा माझा मीची राखण झालो ज्याचे तेनेची धरिलो. असं जर तू राहिला आणि चिंतन काय करायचं? चिंतन तू परमात्मा चिंतन करायचं. परमात्मा चिंतन मनाला एक आलंबन दिलं की दुसरं आलंबन सोडल्याशिवाय त्या आलंबनामध्ये प्रवेश त्याच्या आकाराची वृत्ती होत नाही. म्हणून तू काय करायचं? इंद्रिय आणि विषय यांचा वियोग होण्यासाठी शक्ती खर्च करू नको. शक्ती कशासाठी खर्च करायची? मी ब्रह्म आहे किंवा मी परमात्म्याचा भक्त आहे किंवा मी नामधारक आहे असं जे काही साधनावर आवड आहे त्या साधनामध्ये मन एकाग्र करायचं. मग जी साधनाच्या विरुद्ध प्रतिबंध आहेत ते आपोआपच तुझ्या वृत्तीवर येणार नाहीत. नाहीतर त्याच्यातच आपली शक्ती भरपूर खर्च होते. म्हणून म्हणतात सर्व सुखे तेथे होती एक वेळे आणि न सरती काळे कल्पांतेही. त्या ठिकाणी कल्पांत जरी झाला तरी ह्या सुखाची कधी समाप्ती होत नाही. कारण ते नित्य सुख आहे. नित्यानंद पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे ते क्षीण जेथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनवो. असं तो आनंद आहे. आणि त्या आनंदापुढं या ठिकाणी तो आनंद कधी न संपणारा असा आहे. जाणे येणे खुंटे धाव वेरधार न लगे डोंगर उसंतावे. आणि या ठिकाणी हे जे जाणं येणं
म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, ही जी जन्ममरण परंपरा आहे ती या ठिकाणी खुंटे म्हणजे कुंठित होते आणि वेरधार खुंटे आणि पुन्हा पुन्हा विषयाकडे जायचं, पुन्हा एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे जायचं, अशा प्रकाराने किंवा पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरणाला प्राप्त व्हायचं. ही जी गोष्ट आहे हे तुम्हाला या ठिकाणी कुंठित होईल, खुंटून जाईल, त्याचा निराश होईल. जन्ममरण परंपरेतून तुम्ही कायमचे सुटाल. आणि न लगे डोंगर उसंतावे, आणि या ठिकाणी फार फार मोठे जे संकट आहेत त्या संकटाचे डोंगर तुम्हाला त्यांचा अतिक्रम करायचं, ओलांडून जायचं असं करावं लागणार नाही. कारण या ठिकाणी हे मना जर तू परमात्म्याची कास धरली तर तो परमात्मा काय धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खानी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. आणि तो करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी. तू फक्त नेमतेपणाने त्या परमात्म्याला शरण गेला की तुला ही दुःखाचे जे डोंगर आहेत ते डोंगर ओलांडण्याचे श्रम किंवा अनेक प्रकारचे संकट किंवा प्रतिबंध हे तुला काहीच येणार नाही. तुझं काम काय आहे? मुखी गावे हरीचे नाम सांगणे ते तुझं इतुलेचे आता मानी धनकांता विषतुल्य. आणखी तुला इतुलेचे आता सांगणे, तुला इतकंच मी सांगतो की याच्यामध्ये एक मात्र असलं पाहिजे की धन जे आहे ते आणि कांता म्हणजे स्त्री. हे धन कांता म्हणजे हे सगळ्यात पंचविषयांचं उपलक्षण घ्यायचं. या ठिकाणी जे जे काही आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या आत्मानंदाच्या विरोधी घटक असतील तर ते सगळे विषयाप्रमाणे आहेत असं तू सांग. म्हणून त्यांनी सांगितलं ऐहिकीचे का परत्रिते भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. अशा प्रकारचं तू राहा. तुका म्हणे तुझे हाती उपकार उतरो हा पार भव सिंधू. ज्यावेळेला माणसाला वाटतं ना आज आपल्याला कोणीच करमायला नाही, आपल्याला जोडीदार नाही, आपल्या जवळ असणारा हक्काचं आपला मित्र आहे ते म्हणजे काय आहे? मन आहे. आणि जर त्या मनाचा आपण विचार केला नाही तर तेच मन मित्र होण्याच्या ऐवजी दावेदार होतं आणि आपल्या आत्मस्वरूपाकडं मला जर तू नेलं तर मी तुझं कल्याण करणार आहे आणि तू तर त्याचा विचार करत नाही. मग जा विषयात पुनरपी पुन्हा पुन्हा काय आहे? पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. तेच मन आपलं दावेदार होतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं ना की मन मित्र काय ते दावेदार. आपलं मन मित्र पण तेच आहे आणि दावेदार आपला खरा शत्रूसुद्धा कोण आहे? तोच आहे. त्याचं सांगितलं निर्विषय जर मन झाले तर ते काय आपलं मित्र आहे आणि विषय चिंतन करायला लागलं तर तेच मन काय आपला शत्रू आहे. म्हणून तुकोबाराय नेहमी म्हणतात माझा मीची झालो शत्रू कैचा दावेदार कैचा मित्रू कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तुका म्हणे. आता तुका म्हणे तुझ्या हाती उपकार उतरो हा पार भव सिंधू. म्हणतात तुझ्या हातात मला तू जर उपकार शब्दाचं आहे ना, उप म्हणजे सान्निध्यात जवळ आणि कृ करोती या ठिकाणी जे मन आहे ते जर आपल्या जवळ राहिलं आणि जवळ राहून त्याने आपल्याला सहाय्य केलं तर त्या मनाचे आपल्यावर काय होतात? उपकार होतात. म्हणून म्हणतात हे सगळं तुझे हाती उपकार. माझ्यावर किती उपकार करायचे हे कोणाच्या हातात आहे? जीवाला सहाय्य करणारं मन त्या मनाच्या हातात आहे. आणि त्या मनाने जर सहाय्य केलं तर हा भवसिंधू उतरो. आता ह्या भवसिंधूतून आम्ही तरून जाऊ. आम्ही विठ्ठलाचे दास झालो आता नचलेची सत्ता अनेकांची नावरे तयाशी ऐसे नाही दुजे करिता पंढरी राजे काय नव्हे कोठे तुझ ठाव घ्यावयाशी धावा मना तू विसावा घेई आता. इंद्रियांची ओढी मोडीला व्यापार ज्या अंगे संचार चाली तुझ तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ बैसलो निश्चळ होनिया. आम्ही विठ्ठलाचे दास झालो आता. तुकोबाराय सांगतात की आम्ही हे सुद्धा मनाला कारण पुढं म्हणतात कुठे तुझं ठाव घ्यावयाशी धावा मोडीला मना मना तू विसावा घे आता असं मनालाच म्हणतात. तर आता अशा प्रकारची स्थिती आहे की आम्ही आता विठोबाचे दास झालेलो आहोत. म्हणजे आम्ही ठरवलं आहे की आमच्या जीवनामध्ये
परमात्म्याची दास्यत्व भक्ती करायची. 9 भक्तीपैकी काय, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. या ठिकाणी 9 काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझ्या हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरेन खरे भवत नदी. आणि जर आम्ही परमात्म्याचे दास झालो तर न चलेची सत्ता आणि कांची, आमच्यावर कोणाचीही सत्ता या ठिकाणी चालणार नाही. आणि नावरे तयाशी ऐशे नाही दुजे. पण जर तुम्ही विठ्ठलाचं दास्यत्व केलं, पण तुम्हाला तुमच्या परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी तुम्ही त्याचे दास झाले, पण काही प्रतिबंध आले तर प्रतिबंधाचं निवारणसुद्धा परमात्माच करणार आहे. कारण का, तो आमचा जो परमात्मा आहे तो काय आहे, सर्व शक्तिमान अशा प्रकारचा आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान असं आहे. त्या परमात्म्याला कळत नाही असं काही नाही, की तो परमात्मा सर्वज्ञ आहे आणि पुन्हा त्याला करता येत नाही असंही काही नाही. नावरे तयाशी ऐशे नाही दुजे, त्याला आवरणार नाही म्हणजे त्याच्या कक्षेत किंवा त्याच्या ताब्यात नियंत्रणात नाही असं काहीच नाही. त्या परमात्म्याने जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान. म्हणून त्या ठिकाणी नावरे तयाशी ऐशे नाही दुजे, करिता पंढरी राजे काय नव्हे. त्या पंढरीनाथ परमात्म्याने ठरवलं तर तो काय करू शकत नाही, तो सर्व काही करू शकतो. आता सांगितलं, राईचा डोंगर पर्वत राही, कोठे तुझं ठाव घ्यावयाशी धावा, मना तू विसावा घे आता. आता ते म्हणतात, तुझं धावा घ्यावायचे कोठे ठाव. तूच मनाला विचार बरं, तू किती धावत बसला तरी तुला खरा धावत असताना कुठंतरी एखादा स्थिर विषय किंवा स्थिर आश्रय आहे का? तुला कुठेही स्थिर अशा प्रकारचा आश्रय प्राप्त होत नाही. मग विसाव्याचं ठिकाण कोण आहे? विसाव्याचं ठिकाणी एकच आहे की मना तू विसावा घेई आता. तू फक्त त्या विठ्ठला चरणाच्या ठिकाणीच विश्रांतीला प्राप्त हो, आणि तिचं झालं तरच तुला हा अनुभव येईल. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. इंद्रियाचे ओढी मोडीला व्यापार, ज्या अंगे संचार चाली तुझं. आता सांगतात, तू जर फक्त भजन करत राहायचं, भगवंताचं दासत्व जर तू स्वीकारलं तर या ठिकाणी इंद्रियांची ओढी, इंद्रियांचा कल काय कुणीकडे आहे? आत्ताच पाहिलं आपण, इंद्रिय हे विषयांच्या पाठीमागं जाऊ, इंद्रियांची धाव विषयांचे ओढी आणि पतनाची जोडी अशी त्याची स्थिती आहे. परंतु हा व्यापार मोडीला, हा जो व्यापार आहे की इंद्रिय पुन्हा पुन्हा काय करतात, काय करीतो या मना परिनायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलती सवे धावे सैराट. अशा प्रकारचं हे जरी मन असलं तरी त्या मन जे आहे ते मन इंद्रियांच्या द्वारातूनच जात असतं ना विषयांकडं. परंतु त्यांनी जरी तुम्ही काही केलं तर ते मन काय गेल्याशिवाय राहत नाही असं तुला वाटत असेल. पण ज्या अंगे संचार चाली तुझं, परंतु ते म्हणतात ज्या अंगे म्हणजे ज्या इंद्रियांच्या द्वारा तुझं संचार चाली, तुझा त्या विषयांच्या ठिकाणी प्रवेश होतो. म्हणजे मनाचा प्रवेश इंद्रियांच्या द्वारा विषयांच्या ठिकाणी होत असतो. पण तू जर विठ्ठलाचा दास झाला तर ही जे मन आहे ते यहाँ से उखाडो और यहाँ लगाओ. त्या ठिकाणी विषयांकडून परान्मुख केलेलं मन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा तू केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाला तुझ्या परमात्म्याने दिलेला प्रतिसाद म्हणजे कृपा. त्या ईश्वर कृपेमुळं तुला याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुका म्हणे येथे होईल विसावा, तुटतील धावा पुढीलांच्या. या ठिकाणी जेव्हा अंतकरणाच्या ज्या अनंत वृत्ती आहे
की अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. हा तुला बाधक होत होता, पण आता तू जर परमात्म्याचा दास झाला आणि दास्य भावाने तू जर भक्ती केली तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण, अशी तुला स्थिती प्राप्त होईल. तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ बैसलो निश्चळ होनिया. ते म्हणतात की तुकोबाराय आपला अनुभव सांगतात या ठिकाणी, आम्ही काळाला जिंकलं. आम्ही जेव्हा हे मन हरिचरणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर काळ आम्हाला काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबतो. या ठिकाणी जगा काळ खाये आणि आम्ही माथा दिला पाय, असा अनुभव आला. बैसलो निश्चळ होण्या, आणि आता आम्ही स्थिर झालो. या ठिकाणी आम्हाला आता नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे, असं चाललं. आता हे तुकोबारांनी मनाला उपदेश केला आणि नंतर जनाला उपदेश करतात. म्हणून आम्हाला एक महापुरुष भेटले तर ते लोकांना एक माळ दररोज जप करा म्हणत होते. दररोज सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ. तर ते म्हटले की एक माळ सांगायचे लोकांना करायला. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही का सांगता. तर ते म्हणे मी एकच माळ जप करतो, त्यामुळे मला सांगण्याचा अधिकारच नाही दुसऱ्यांना 2-2 माळ. आणि ते म्हणे आता आहे ना, आता मी लोकांना 11 माळा करतो, कारण मी 11पेक्षा जास्त करतो म्हणून याच्यामध्ये. म्हणून आता तुकोबारायांनी आपल्या मनाला शिकवलं आणि नंतर आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाचे पुरी वाहवशी. काही एक न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठ्ठलाची. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मी सांगतो. काय सांगतो? करुणापूर्ण वाणीनं तुकाराम महाराज सांगतात, विठ्ठला भजारे, तुम्ही सर्व श्री विठ्ठलाचं भजन करा, नाही तरी जन्म वाया गेला, नाहीतर तुमचा जन्म व्यर्थ गेला. आता तुम्ही संसारामध्ये एवढे कष्ट करता, तर ते सांगतात की करिता भरोवरी, तुम्ही हे जरी भरोवरी म्हणजे ते आमचे शास्त्री महाराज सांगायचे भरोवरी म्हणजे काय, ते हे फुटलेलं घट आहे ना, आणि त्याच्यामध्ये किती खटपट केली, भरोवरी म्हणजे खटपट, किती खटपट केली तर ते घट पाण्याने कधीच भरला जात नाही. तो काय म्हणतात, तो वरी भरो, आणखी पाणी टाका पण भरला जात नाही. मग का तो भरला जात नाही, वरी भरो, मग त्याला म्हणतात भरोवरी, असं ते सांगायचे. तसं करिता भरोवरी दुरावशी दुरी, तू किती खटपट केली तर आणखीन काय होईल, ह्या खऱ्या सुखापासून परमात्म्यापासून तू दूर जाशील आणि मग होईल काय, भवाची पुरी वाहविशी. या ठिकाणी भवनाम जो संसार, त्या संसाररूपी पुरामध्ये तू सारखा वाहत जाशील. काही न लगे एक भावाची कारण. मग आता काय करू तुकोबाराय, आम्ही नेमकं काय करू? काही नाही करायचं, फक्त या ठिकाणी फक्त देव जो आहे तर काय, भावेषु विद्यते देव तस्मात भावोही कारणम. या ठिकाणी जो भगवान हा त्या मूर्तीमध्ये नाही, कुठं नाही, तुमच्या अंतःकरणात असणारा जो भाव आहे तो भावच या ठिकाणी कारण. म्हणजे भाव हाच खरा तुम्हाला तुमच्या कल्याणाला हेतू होणार आहे. आणि ही गोष्ट तुकोबाराय सांगतात, मी तुम्हाला सांगतो तर तुका म्हणे आन विठ्ठलाची. माझं जे इष्टदैवत आहे त्या इष्टदैवताचं तुम्ही जर या ठिकाणी भजन केलं तर तुम्हाला निश्चित या ठिकाणी ह्या संसार सागरातून तुम्ही तरुण जाल. यासाठी मी तुम्हाला विठ्ठलाची आण म्हणजे श्री विठ्ठल परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो. शब्दजनी नाही तयाची ते प्राप्ती. भावेविन नाही तयाची ते प्राप्ती. पुराणे बोलती ऐशी मात. पुराणे बोलती ऐशी मात. सगळी पुराणं सांगतात. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. शब्द झणी येऊ नेदी दृष्टी पुढे. छळवादी कुडे आभक्तते. जळो ते जाणीव जळो त्यांचे बंड. जळो तया तोंड दुर्जनाचे. तुका म्हणे येती दाटूनी छळाया. त्यांच्या बोडू डोया न धरू भिड. आता शब्द झनी येऊ नेदी दृष्टी पुढे. ते म्हणतात की शब्द दृष्टीपुढे झनी येऊ नेदी. आता हा कोण आहे? छळवादी, नंतर कुडे आणि अभक्त. जो मनुष्य आहे ना
शब्द छल करतो, शब्द छल करतो, तो छळवादी आहे. नंतर तो कुडे म्हणजे तो कसा आहे, वाईट आहे आणि तो अभक्त आहे. असे जे लोक आहे, म्हणजे हे जे नास्तिक लोक जे आहेत पूर्णपणे, ते नास्तिक लोक काय करतात, अनुमानादी किंवा तर्काचा किंवा कुतर्काचं सहाय्य करून एक प्रकारचा जो भाविक आहे त्याचा छळ करत असतात. तर ते म्हणतात त्यांच्यापुढं कधीही शब्द जो आहे ना, शब्द कोणता यावा मनुष्याच्या पुढं, वेदाने सांगितलेले, स्मृतीनं, महापुरुषांनी, पण असे शब्द तो दृष्टीपुढे येऊ नये. त्या अभक्ताच्या पुढे हे शब्द, त्याच्या जे सत शब्द आहेत ते त्याच्या मुखातून येतच नाही. त्याचे सगळे शब्द जे असतात ते शास्त्रविरोधी, अकल्याणकारक असेच आहे. असा तो छळवादी किंवा कोडा म्हणजे खोटा, अभक्त असा असतो. म्हणजे थोडक्यात काय, हा जो नास्तिक आहे अशा प्रकारचा आहे, तो कुतर्क करणार आहे. तर त्या कुतर्क पुरुषात त्यांनी सांगितलं, जो कुतर्की आहे तर त्या तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी, त्याचा सर्व नाश हा होत असतो. म्हणून तार्किकांचा टाका संग आणि पांडुरंग स्मराहो. आणि असा जो पुरुष आहे आपल्या जीवनात जर आला तर त्याची सावलीसुद्धा पडू देऊ नये. नास्तिक मनुष्य जो आहे, स्वामी महाराज म्हणायचे, त्याच्या गावा नका जाऊ आणि त्याचे तोंड नका पाहू. नास्तिक माणसाचा दुरूनच मनुष्याने त्याग करावा. वेदशास्त्र नाही, श्रुतीजा वेदशास्त्र नाही, पुराण प्रमाण, तयाचे वदन नावलो का, त्याचं तोंडसुद्धा मनुष्याने पाहू नये. जळो ते जाणीव, जळो त्याचे बंड, जळो तया तोंड दुर्जनाचे. तुकाराम महाराज म्हणतात त्याची जाणीव जळो. जर त्याच्या ठिकाणी किती जर ज्ञानी किंवा चतुर किंवा पंडित असला तरी तर त्याचा धिक्कार असो. जळो त्याचे बंड, आणि त्याचा जरी बंडखोरपणा असला, बंडखोरपणा म्हणजे ही लोक अंधश्रद्धावान आहेत आणि त्याच्या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी आमचा अवतार झालेला आहे असं जरी म्हणत असला तर त्याचं ते बंडसुद्धा काय जाऊ द्या, त्याला आग लागू द्या. तुका म्हणे येती दाटूनी छळाया, त्यांच्या बोडू डोया न धरू भीड. परंतु ह्या आता सध्याचं जे काही राजकारण आहे, समाजकारण आहे, शिक्षण आहे, अध्यात्म आहे, हे सगळे जे आहे ना, तुकोबारायांच्या गाथेला जर प्रमाण धरलं ना तर हे सगळ्यांची संगती चांगली लागेल, सगळ्यांची. पण हे जर सोडलं ना आपण, म्हणजे इतकं दिलेलं आहे ना की जे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्यासाठी रामदास स्वामींनी ज्या भूमिकेतून उपदेश केला त्याची वार्तिकपणा गाथेत सांगितलेली, की समर्थांनासुद्धा वाटेल की तुकोबाराय हे बरं केलं तुम्ही, हे माझं इप्सित होतं परंतु त्याला उजाळा तुम्ही दिला असं सांगितलं. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, रहस्यमय आहेत. कारण तुकोबारायांचा अवतार जो झालेला आहे तो काही ह्या राजकारणासाठी याच्यासाठी झालेला नाही. तुकोबारायांचा अवतार झाले सगळ्या लोकांना ब्राह्मी स्थितीला प्राप्त करून देण्यासाठी, सगळ्या जगाच्या मानव मात्राचं संपूर्ण कल्याणसाठी. संपूर्ण कल्याण जे होतं ते काही राजकारणाने यांनी होत नाही. आम्ही धर्मकारणसुद्धा गौण मानतो तर राजकारण विशेष महत्त्व देऊ का, काही द्यायचं नाही. पण जर ते एक समाजाची जी काही स्थिती आहे त्या स्थितीचं रक्षण करण्यासाठी किंवा त्याला एक वळण देण्यासाठी जे विचार आहे ते विचार तुकोबाराय सहज सांगून गेले. जसं नदी समुद्राला मिळत जाताना जी झाडं आली त्या झाडांचंही त्याला पाणी देता राहते नदी, त्याचं पोषण करते, त्याप्रमाणे या सगळ्यांचं पोषण करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार आहे. तर इथं सांगतात की तुका कशासाठी सांगितलं, तुका म्हणे येती दाटूनी छळाया. काही लोक मुद्दाम, दाटून म्हणजे मुद्दाम छळ करण्यासाठी येतात. मग छळ करण्यात आले तर इकडच्या गालात दिली की मग पुढचा गाल करणार नाही आम्ही. तुकाम त्यांच्या बोडू डोया न धरू भीड. त्यांचं जर होत असेल तर आम्ही तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेचे आम्हा करणे ना काम मुखी वाढवावे ना बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे सानाथोर. म्हणून आपल्यातलेच काही लोक असं निर्भीड होऊन ह्या नास्तिकांचं खंडन करत असतील तर त्यांना काय आहे तेच परमार्थातलं सर्वातलं श्रेष्ठ कार्य आहे असं कधी समजू नये.
पण समाजधारणेसाठी त्यांची उपयोगिता आहे, म्हणून आपण त्यांना एकदम ते आपल्या टीकास्त्राचे विषय होऊ शकत नाही. परंतु त्यांना अनुमोदन देताना इथं जे सांगितलं आहे की समर्थांनी की या ठिकाणी समर्थांनी सांगितलं राजकारण जरी असलं तरी त्याला अधिष्ठान मात्र काय पाहिजे, अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे. काय जो जो करील तयाचे परी तेथे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. चळवळ पण केली पाहिजे या ठिकाणी, आणि त्याचं सामर्थ्य पण आहे. त्याच्या संघे शक्ती कलयुगे, कलियुगात चांगल्या लोकांचं संघटन झालं पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु तेथे अध्यात्माचं काय पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. काय पुढं परी तेथे जो त्या ठिकाणी त्याला अध्यात्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणून राजकारण असो, शैक्षणिक कार्य असो, ज्याला अध्यात्माचं अधिष्ठान नाही ते कार्य वरवर जरी किती वाटत असलं तरी ते आपल्याला आडवाटेलाच नेणार आहे. सगळंच्या सगळं अध्यात्माचे समजा परकीय भाषांचा आपण जे काय म्हणजे त्याचं जे आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त अंगीकार केला आणि आपली मूळ भाषा आज नुसती संस्कृतच सोडली नाही, मराठी पण सोडायला लागलो, राष्ट्रभाषा हिंदी पण सोडायला लागलो. अशा गोष्टी जेव्हा आपण करू त्यावेळेला तुमचा भारत श्रीमंतीच्या बाबतीत 1 नंबरला असेल आणि संस्काराच्या बाबतीत सर्वात शेवटच्या नंबरला असेल. ते लोक त्या शेवटच्या नंबराकडून एक वर येण्यासाठी काय करतात, भारतातल्या विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या परंपरा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ते तोडून टाकतो. इतकंही त्याचा अंगीकार केला, कारण तो व्यवहार आहे. आम्हाला व्यवहार महत्त्वाचा नाही, मनुष्याच्या जीवनाचं कल्याण हे खऱ्या परमार्थाने होत असतं आणि ती जागृती देण्यासाठी तुकोबाराय आलेले आहेत. म्हणून तुकोबारायांनी, परंतु इथं असं कोणी करत असेल तर त्याच्या डोया बोडू, त्याची आम्ही हजामत करू, त्याची डोकी आम्ही बोडून काढू आणि न धरू भीड, त्याच्याविषयी भीडसुद्धा धरणार नाही असं सांगितलं. याच्याविषयी जास्त उहापोह करण्याचं काही कारण नाही, आपल्याला त्याचा अभ्यासही नाही. भले लोक नाही सांडित ओळखी, हे तो झाली देखी दुसऱ्याची. असो आता याशी काय चाले बळ, आपले कपाळ ओढवले. समर्थाशी काय कोणे हे म्हणावे, आपल्या जावे भोगावरी. तुका म्हणे तुम्हा बोल नाही देवा, नाही केली सेवा मनोभावे. आता देवाशी कधी कधी प्रेम केलं काय आहे, जर पहिल्यांदा असं सांगितलं, मला वाटतं काल परवा आपण चिंतन केलं की भगवंतावर प्रेम तर नाही आणि मग भक्ती कशी करायची, तर ती अशी पण भक्ती करता येते, वैधी भक्ती तिला म्हणतात. आणि त्या वैधी भक्ती म्हणजे सांगितलं ना, इतक्या माळा करायच्या करायचं, दररोज दर्शन करायचं करायचं, इतकं पारायण करायचं करायचं. किती जरी लोक म्हणतात हे कृत्रिम आम्ही करतो, आमचं मन काही त्याच्या ठिकाणी लागत नाही आणि मग त्या ठिकाणी मन नसेल तर हे करून तरी काय उपयोग, मग हे साधन काही लोक सोडून देतात. परंतु खरं मनोविज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे आपण जर ते सारखं सारखं केलं तर त्याची आपल्याला सवय होते आणि त्या सवयीचं पर्यवसान आवडीत होतं. त्या आणि त्याचं जसं आपल्याला त्या आवडीमुळं होणारा पूर्वीपेक्षेचा अधिक आनंद, त्या आनंदाची आपल्याला अनुभूती येते आणि मग आपल्याला ती आनंदाची झळक लागली की आपण पुन्हा पुन्हा तीच गोष्ट खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी, असं आनंदाने ते साधन करतो. त्यावेळेला ते आपल्याला त्याच्यामध्ये ते कृत्रिम होत नाही, स्वभाव भजनम हरे, हे आपला स्वभावच होऊन जातो अशा प्रकारे. म्हणून वैधी भक्ती जरी, कारण प्रेम काय असं कुठं बाजारात मिळणारी वस्तू नाही, परमात्मा देईल. पण परमात्मा कधी देईल, आपण त्याच्याकडं मागितली तर देईल आणि मागण्याचा अधिकार कधी प्राप्त होईल, जर काही त्याचं आपण साधन भजन केलं, ते साधन भजन प्रेमपूर्वक केलं पाहिजे. प्रेम तर नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी वैधी भक्ती केली असताना त्याला अनुरागात्मिका भक्ती प्राप्त होते. आणि हे सगळं काय अनुभवाच्या गोष्टी, जे करील त्याला ते हे कळेल, नाही करेल तर तो तिथूनच साधन ते सोडून देईल आणि त्याच्यापासून त्याचं कल्याण होणार नाही. भले लोक नाही सांडित ओळखी, हे तो झाली देखील दुसऱ्याचे. भगवान आपलं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताशी प्रेमाचा कलह करीत आहेत, प्रेमपूर्वक भांडण करीत आहेत की तो देवाला शिकवतात. आता एक आहे देवा, भले लोक ओळखी सांडित नाही. जे मोठे मोठे लोक आहे ना, ते आपली कधी ओळख सोडत नाही.
किती मोठे जरी झाले तरी ते पूर्वीचा ऋणानुबंध कधी विसरत नाहीत. लालबहादूर शास्त्री दिल्लीला आपल्या काशीला आले पंतप्रधान झाल्यानंतर, तर त्यांच्याबरोबर सगळा सरकारी पोलीस वगैरे ते सगळं सुरक्षा सगळी होती. त्यांनी सांगितलं पूल ओलांडला काशीचा आणि उत्तर काशीत आल्यावर ते झाले माझं गाव आहे आणि सगळे मी यांच्या अंगाखांद्यावर खेळलेलं आहे, आता इथं मला कोणाची संरक्षणाची गरज नाही. ते लोक म्हणणे आपलं ते काय म्हणतात प्रोटोकॉल असतो त्याचं उल्लंघन करता येणार नाही, म्हणजे त्याची जबाबदारी माझ्यावर, मला माझ्या सगळ्यांच्यामध्ये आनंदाने जाऊ द्या, त्यांच्याची गप्पा गोष्टी करू देत. कारण का तर भले लोक नाही सांडेत ओळखी, हे तो झाली देखी दुसऱ्याची. परंतु ते म्हणतात परंतु तुमच्याकडे जर पाहिलं ना तर तुम्हाला दुसऱ्याची देखी झाली, म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं पाहिलं आणि त्याचं अनुकरण केलं. म्हणजे भल्या लोकांचं अनुकरण तुम्ही काही देवा करताना दिसत नाही, तुम्ही दुसऱ्यांचं म्हणजे जे क्षुद्र लोक आहेत, ह्या आचारसंहितेचं पालन करीत नाही, ओळख ठेवीत नाही, त्यांचं तुम्ही अनुसरण करता असं मला दिसतं. असो आता याशी काय चाले बळ, आपुले कपाळ वळवले. पण आता मोठ्यांचं काय आहे, मोठ्यांचं सगळंच मोठं, आम्ही काय बिचारे करणार, नाही देत तर नका देऊ लक्ष, आमचं काय तुमच्या पुढं सामर्थ्य आहे का, आता काय याशी चाले बळ, आपुले कपाळ वळवले, आमचंच कपाळ दुर्दैव समोर आलं असं समजायचं, नाही तर तुम्ही कशी आमची ओळखी विसरले असते. समर्थाशी काय कोणी हे म्हणावे आणि जो मोठा आहे त्याला कोण काय बोलणार आहे, असं जर ते एखाद्या माणसाला आपण म्हणलं तुम्ही मोठे आहे तुम्हाला काय बोलायचं, याच्यापेक्षा काय बोलणं आहे आता आणखीन, सगळं झालं ना बोलून याच्यात. समर्थाशी काय कोणी हे म्हणावे, आपुलिया जावे भोगावरी. दुसऱ्याला समर्थ श्रेष्ठाला नाव ठेवण्यापेक्षा आपला हा भोग आहे असं आपण समजावं. तुका म्हणे तुम्हा बोल नाही देवा, नाही केली सेवा मनोभावे. तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुम्हा बोल नाही, तुम्हाला बोलून काय उपयोग नाही, तुम्हाला बोलता कामा नाही. याचं खरं कारण काय आहे, नाही केली सेवा मनोभावे. माझ्या मनोभावाने मी तुमची सेवाच केली नाही, केली असती तर तुम्ही असं केलं नसतं. याचा अर्थ मनोभावी सेवा केलेली आहे पण तुम्ही त्याची जाणीव ठेवलेली नाही, असं एक व्यंजनेने तुकाराम महाराज भगवंताशी बोलतात. देवाचे भजन कार्य न करीशी तैसे, अखंड हवे असे पिडतोशी. तुकाराम महाराज जो एक पुरुष आहे, तर जो पुरुष भगवंताची भक्ती करत नाही त्याला जागृती देण्यासाठी एकदम त्याच्या हृदयात प्रविष्ट होऊन त्याला सांगतात की अरे बाबा तू देवाचं भजन का करत नाही, आणि अखंड तुला सारखा हव्यास लोभ तुझ्या अंतकरणामध्ये आहेत, आणि देवाचे भजन तैसे का न करीशी, तुला देवाचं भजन असं का करत नाही का अखंड हव्यासे पिडतोशी. संसारामध्ये रात्रंदिवस संसाराचं भजन करतो का नाही हव्यासाने, हे पाहिजे हे मिळालं तरी अजून मिळवायचं आहे, इतकाच जर श्रम तू भगवंताच्या भक्तीमध्ये का बरं करत नाही. नाथ महाराजांनी लिहिलं आहे की जर एखादा पुरुष संसारी पुरुष संसारात जेवढे कष्ट घेतात तेवढे कष्ट जर परमार्थासाठी करतील तर त्यांना परब्रह्म तत्वता खेळणे होय. या ठिकाणी काय द्रव्या लागी भावार्थता जैसे कष्ट ती सर्वथा. द्रव्य मिळवण्यासाठी जितके कष्ट करतात तैसाची जरी कोणी कष्टे परमार्था, तेवढे कष्ट परमार्थात घेईल तर परब्रह्म तत्वता खेळणे होय, परब्रह्म त्याच्या हातावरचं खेळणं होईल. एवढं संसाराला जेवढे कष्ट आहे तेवढे परमार्थाला लागत नाही. संसारामध्ये मिळावं लागतं, मिळालं तर समाधान मिळतं, आणि परमार्थामध्ये काय करावं लागतं, त्यागावं लागतं, मग समाधान मिळतं. प्राप्त करणं सोपं आहे का त्याग करणं सोपं आहे. बरं त्या सगळ्या गोष्टी आगंतुक आपण स्वीकारलेल्या, आगंतुक हे शरीरचा त्याग करता येतो आहे की नाही, पण कातडीचा त्याग नाही करता येत. देवाशी शरण कार्य नवजाशी तैसा, बक मीना जैसा मनुष्या लागी. मनुष्या लागी जैसा मीना जैसा बक, मासा पकडण्यासाठी जसा बगळा आहे तसा या ठिकाणी देवाशी शरण कार्य नवजाशी तैसा. देवाला एखादा मनुष्य असला ना पारतो म्हणतो चला लवकर बाहेर नाही साहेब एवढं ऐकत ना, पण एवढी गरज कराच ना. मनुष्याच्यासाठी कसं ते करतो तसं ते म्हणतात की माणसाला वश करायचं असलं तर किती त्याचं पुढं करतो, आणि देवाला मात्र शरण जात नाही.
देवाचा विश्वास कार्य नाही तैसा पुत्र स्नेह जैसा गुंतलाशी. जैसा ज्याप्रमाणे पुत्राच्या स्नेहामध्ये किती गुंतून गेलेला आहे तसा देव, कारण तो पुत्राचा विश्वास आहे. उद्या तो आपल्याला वृद्धाश्रमात ठेवतो का हाकलून देतो हे माहीत नाही, परंतु तसा देवाचा विश्वास मात्र नाही का देव मला सांभाळेल. अशा बरं काल एक महात्मा आले होते, त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला. तर ते आत्ताची घटना आहे याच्यामध्ये, ते कालच आले होते. तर त्यांना मी सांगितलं की एकुलता एक मुलगा गेला, अजून तुमचं वय आहे, आपल्याला पुन्हा काही वैद्यकीय उपाय करता येतील असं सांगितलं. ते म्हणे ते मनातच नाही म्हणे, ते मुलगा गेला तेव्हाच ते ठरवून गेलं म्हणे. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की आता हे कसं केलं, हे कसं आहे, किती अशाश्वत आहे हे मला कळलं म्हणे. आता मुलगा व्हायचा, तो पुन्हा काही करायचा, त्यापेक्षा आणि मुलाचा इच्छा करणं म्हणजे आता मला मायामोहात सापडायचं नाही, आता मला माऊलीची सेवा करायची असं त्यांनी सांगितलं. पण त्याला किती जागृती म्हणजे, आणि ते काही फार मोठे शास्त्राचे अभ्यासक नाही. बरं ते मिळायचं म्हणे, जे करायला पाहिजे होतं भरपूर मिळवलं, आता सगळं केलं, आता काही करायचं नाही म्हणे, आता फक्त माऊलीची सेवा करायची, दुसरं काही करायचं नाही. त्यांना देवाचा विश्वास आहे, म्हणजे त्यांना आता पुत्राची गरज वाटत नाही. मी म्हटलं ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही पुत्र काय, आई वडील सगळं इष्ट सगळं माऊली समजलं म्हणजे झालं, मग तुम्हाला काय गरज. मलाच लाज वाटली की मी कशाला हा उपाय सुचवला. वैद्यकीय त्यांनी इतका सहज तो झटकून टाकला की त्याचं काही त्याचा विचारसुद्धा नाही, म्हणते विचार पण नाही माझ्या मनात त्याचा. देवाचा कार्य नाही तैशी देवाची ते गोडी, नागवनी सोडी पत्नी जैशी. ते म्हणतात जी पत्नी आहे ती पत्नी तुला तुझ्याजवळ असलेले सगळे पैसे घेते, शरीर सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजाहा, अशा प्रकारचं तुझं सगळं शरीराची नागवणूक केली तरीसुद्धा त्या पत्नीची तुला गोडी लागते. तशी देवाची गोडी तुला का बरं लागत नाही. कार्य नाही तैसे देवाचे उपकार, माया मिथ्या भार पितृपूजन. ते म्हणतात या ठिकाणी पितृपूजन, माता पित्याचा उपकार मानून खोट्या संसाराचा सगळा भार तू घेतो. माया मिथ्या भार, माईक अशा प्रकारचं असणारे हे आईवडील याचा सर्वांचा भार तू घेतो. पण तसं का तर म्हणे त्यांनी फार उपकार केलेले आहेत, आई मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतो. मग देवाचे का नाही तसे उपकार, देवाचे उपकार का मानत नाही. खरा तर कोण आहे सगळ्यात माता पित्याचाही माता पिता कोण आहे, तो भगवंतानी काय सांगितलं, पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवचा. असा सगळा परमात्मा खरा आहे. जन्माद्यस्य यतः कार्य नाही, कार्य भयवाशी लोकांचा तो धाक, विसरून या एक नारायण. आणि या ठिकाणी एक नारायण विसरून या, लोकांना विसरतो, परंतु विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84. हे ध्यानात येत नाही, परंतु काय करतो लोकांचा मात्र धाक, लोक काय म्हणतील असं याचं मात्र चांगल्या प्रकाराने भान ठेवतो आणि देवाला मात्र विसरून जातो. तुका म्हणे कार्य घातले हे वाया, अवघे आयुष्य जाया भक्तीविन. आता म्हणतात हे सगळं आयुष्य भक्तीविन, भक्ती वाचून तू सगळं व्यर्थ अशा प्रकारचं घातलेलं आहेस. आता या ठिकाणी सांगतात की एक मनुष्य आहे, त्या मनुष्याचं खरं कल्याण व्हावं असं तुकोबारायांना वाटतं. तर त्याला उपदेश करत असताना त्याला सांगतात किंवा सगळ्या लोकांना एक प्रतिनिधित्व करतात की मुके होता काय पदरीचे जाते, मूर्खते भोगिते मीपण, आपले घरी मैंद होनी बैसे, कोणासही ऐसे बोलो नको. तुका म्हणे तुम्हा सांगतो मी खुन, देवाशी ते ध्यान लावणी बैसा. माणसं आहे ना जेवढं काही बोलतात ना त्या सगळ्यात वादे आहे ते तत्वबोधा. वाद जर केलं, सच्चर्चा केली तर तत्वज्ञान होतं. आणि जर तुम्हाला वादे जे आहे ते भांडणं, जर शब्दाला शब्द वाढत गेला तर भांडण किंवा विवाद असं त्याला जल्पाचं वितंडाचं स्वरूप आलं तर त्याचं परिणाम काय होतो, ते एकमेकाचं शत्रुत्व होतं. परंतु मुके होता काय पदरी ते जाते. माणसाने सगळ्यात मोठं आपल्याला दिलेलं जे वागींद्रिय आहे त्या वागींद्रियाने त्याचा उपयोग जपून केला. जे माणसं वागींद्रियाचा किंवा वाणीचा उपयोग जपून करतात तर ते माणसं सुखी असतात. आणि बरीचशी दुःख जी आता सध्या समाजात आहेत ती केवळ वाणी दोषामुळे आहेत.
पतीनं पत्नीशी किंवा मुलाचं वडिलांशी होणारा जो संवाद नाही आणि झाला तर तो कोणता होतो, या ठिकाणी वाद म्हणजे जल्प किंवा वितंडा या स्वरूपाचा होतो. त्याऐवजी केवळ नुसतं व्यवहार जो आहे आम्ही पाहिलेले बरेच कुटुंबामध्ये आम्ही असं विचारलं की तुमचं एवढं शांतपणे कसं चालतं. ते म्हणे आम्ही ना आमच्या घरात कधी भांडण होत नाही, कारण कोणी कोणाशी जास्त बोलतच नाही. प्रत्येकजण आपलं काम करतो. आम्ही फक्त हरिपाठी एकत्र घेतो आणि ज्याचं जसं काम असेल त्या कामापुरतं सामुदायिक किंवा त्या व्यक्तिगत काम करतो. त्यामुळं एकमेकाला नसलेल्या चर्चा, एक तर दुसऱ्यांची निंदा वगैरे करणं किंवा स्तुती करणं किंवा इथं बोलता बोलता तुला काय कळतं म्हणता म्हणता एकमेकाविषयीचे रागद्वेष वाढतात. म्हणून मुके होता काय पदरीचे जा. बरं मुख बोलायला कष्ट आहेत, पण मुख व्हायला काय पदार्थ काय खर्च आहे का तुम्हाला? नाही. मूर्ख ते भोगी ते मी पण. आणि जो मूर्ख मनुष्य आहे तो काय करतो, नाही पण मी म्हणतो, हे माझं मत आहे, एवढं टाकून द्या आणि मौन बसा. आपले घरी मैंद होऊनी बैसे कोणासे ऐसे बोलू नको. तो आपल्या घरी जरी असला ना तर मैंद होऊन स्वस्थ होय. म्हणजे जणू काय एखादा मूर्ख मनुष्य आहे, वेडगळ आहे याच्या ठिकाणी, अशा प्रकारचा तू होऊन राहा आणि कोणालाही काही बोलू नको. म्हणजे याचा अर्थ मौन धरायचं हे काय ताठरपणाने असणारं मौन किंवा असा भाग नाही याच्यामध्ये. बोलणंच कमी. म्हणून भगवंतानी सगळ्या विभूती मौन ही माझी विभूती आहे असंच आहे. मौनम चैवास्मी गुह्यानाम. बोलण्याचे नाही. बोलायचं झालं तर काय बोलायचं, देवाचं नामस्मरण करायचं, सच्चर्चा करायची. असं केलं तर त्याच्यामुळे हे भांडण होत नाही. तुका म्हणे तुम्हाला सांगतो मी खुन देवाशी ते ध्यान लावून. मग काय करायचं, मौन बसायचं. मौन बसल्यावर तुम्हाला काम आहे ना, देवाचे ते ध्यान लावून बसा. देवाचं ध्यान करायचं. तत्र प्रत्येकतानता ध्यान, ते करत बसायचं. ही त्याची खूण आहे किंवा रहस्य आहे. आता जो वारकरी आहे ना त्या वारकरीला ही अडचण येत नाही. त्याला काळ कसा घालावं आणि कुठं कधी काय करावं याचं काहीच नाही. आता झालं, आता आषाढी झाली, आला चातुर्मासाचं अनुष्ठान केलं आणि पुन्हा कार्तिकी आली. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीचं बाजार, न लगे अनेक व्यापार, तेची घ्यावे तेची द्यावे, कैवल्य शाराशी भावे, काही कोणा नेणे विठोबा वाचून तुका म्हणे. आता आषाढी निकट, आषाढी जवळ आली आणि पुन्हा ती गेली का, आला कार्तिकीचा हाट, कार्तिकीचा बाजार आला आणि मध्ये काय आहे, मध्ये अष्टादशी आला. पुरे दोन्हीचं बाजार, न लगे अनेक व्यापार. हे दोनच बाजार. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आणि त्याचंच अनुसरण करतो. दुसरं काही दोनच बाजार आहे, त्याला दुसरा काही व्यापार करायची गरज नाही. तेची घ्यावे तेची द्यावे. आणि या ठिकाणी घ्यायचं काय, भगवंताचं प्रेम घ्यायचं आणि भगवंताला प्रेमाचं मूल्य द्यायचं. आणि कैवल्य शाराशी भावे. आणि आपल्या पदरात काय आणायचं, प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं आणि बांधून काय यायचं पदरामध्ये, कैवल्य मोक्षाची गाठोडं बांधून आणायचं. काही कोणा नेणे विठोबा वाचून तुका म्हणे. ह्या बाजारामध्ये हे दोन बाजार असतील ना, प्रेमाचं देणं आणि प्रेमाचं घेणं, ह्या बाजारामध्ये आणि कैवल्याच्या राशी लुटणं, याच्यामध्ये विठोबा वाचून कोणा नेणे. पांडुरंगा वाचून दुसरं कोणाला जाणतच नाही. त्यांना एकच माहीत आहे, काहून पांडुरंग, दुसरं काही नाही. स्वामी महाराजांना एक बाई आली आणि त्या बाईंनी म्हणजे मला ओळखलं का. स्वामी महाराज म्हणले नाही ओळखलं बाई. ते म्हणले मी किती वेळा आले, मी कमीत कमी वर्षातून 10-20 वेळा आले तरी तुम्ही मला ओळखत नाही. ते म्हणे मी बाई पांडुरंगाला ओळखण्यासाठी संन्यास घेतलेला, आता तुझी ओळख कुठं ठेवू, ऐका नाही. त्यांनी सांगितलं, देऊन या प्रेम मागितले चित्त, झाली फिटाफिट तुम्हा आम्हा, काशाने उदार तुम्हाशी म्हणावे, एका निशी भावे एकदिशी, देऊन या थोडे निशिले हे फार, कुंठीशी विचार अवघी यांचा, तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त, नेऊनी दुश्चित पाडियेले. देवाला म्हणतात की देऊन या प्रेम मागितले चित्त. देवा तू आम्हाला काय केलं की प्रेम, आमचं प्रेम घेतलं, आम्हाला प्रेम दिलं आणि प्रेमाच्या मोबदल्यात काय मागितलं, चित्त मागितलं. साठोवाटी त्याला म्हणतात, परस्पर आदला बदल. आमचं चित्त तू घेतलं मागितलं आणि आम्हाला त्याच्या मोबदल्यात प्रेम दिलं. आणि त्यामुळं झाली फिटाफिट आम्हा. आता तुमचं काय माझ्यावर काय जास्त कर्ज आहे का, काही नाही. देशी तेव्हा घेशी,
घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय देवा धरुणी तुझे कृपणाचे दार. नामदेवराय म्हणतात तसं आकाशाने उदार तुम्हाशी म्हणावे, एक नेशी भावे एक देशी. हां, ते म्हणतात तोला देवा उदार उदार. मी म्हणलो अगोदर, पण आता ते अभंग होऊन गेले आता. पण मला नंतर कळलं की तू तो उदाराचा राणा नाही आणि माझी अल्पवास नाही असं नाही. तू उदाराचा राणा नाही, तू पक्का व्यवहार चतुर आहे. देशी तेव्हा घेशी. तू या ठिकाणी तुला उदार कसं काय म्हणावं? एकनेशी आणि एक भावे एकनेशी आणि एक देशी. तू काय करतो? आमचं चित्त नेतो आणि मग आम्हाला प्रेम देतो. याच्यात काय व्यापार आहे हा? काय याच्यामध्ये तुझे काही उपकार थोडंच आहे? तुझी कृतज्ञता मानण्याचं सुद्धा काही कारण नाही. देवनिया थोडे निशिल हे फार, कुंठीशी विचार अवघियांचा. आणि तू काय करतो? थोडं देवनिया थोडे. तू देतो काय? थोडं देतो. थोडं देतो म्हणजे काय? देऊन देऊन काय देतो? भक्ती प्रेम देतो. पण आमचं काय करतो? फार निशिल. आमचं सर्व जीवभावच घेऊन जातो ना. आमचं अस्तित्वच घेऊन जातो आणि त्याच्या मोबदल्यात काय देतो? प्रेम देतो. मग आम्ही फार दिले आणि तू मात्र काय? फार थोडं दिले. कुंठीशी विचारा अवघ्यांचा. आणि सगळ्यांचेच विचार या ठिकाणी तू कुंठित करतो. इतकं कुंठित करतो का पुन्हा मागण्याची इच्छा पण ठेवत नाही. तुका म्हणे आम्हा भांडवलं चित्त, देऊनी दुश्चित पाडियेले. आणि ते म्हणतात आमचं काय आहे? मुख्य भांडवल काय आमचं? आमचं मुख्य भांडवल आहे चित्त. एक मन अवघे तुझ्या भांडवला, वाटीचा ते तुला येईल कैसे. असं आमच्याजवळ भांडवल म्हणजे काय? चित्त हे एकच भांडवल आहे आणि ते सगळं भांडवल तू घेऊन गेला. बरं, त्याच्या मोबदल्यात तुझे आम्हाला प्रेम दिलं, ते कुठं दिलं? ते प्रेम त्या चित्ताच्या ठिकाणीच झालं ना. मग चित्त तरी आमच्याकडे कुठं राहिले? आम्हाला तू खऱ्या अर्थाने मोकळंच केलेलं आहे की नाही. चिंतनाचे मूळ चित्त नेले वित्त हिरोनी. चिंतनाचं मूळ कोण आहे? चित्त. आणि तेच आमचं धन आणि ते तर तू सगळं घेऊनच गेला. खरा तू लुटारी आहेस. तुझी कृतज्ञता ठेवण्याचं काही कारण नाही. तो पक्का व्यापारी आहे, धूर्त व्यापारी आहे. तातडीची धाव अंगा आणि भाग, खोळंबा तो मग निश्चिंतीचा. आता काही लोक म्हणतात की तुकाराम महाराजांचा हा अधिकार आहे, त्यांनी हे बोलावं. याचा अनुवाद करायला सुद्धा आपली जीभ हे होते की असं तू धूर्त आहेस, तू अशा प्रकारचा आहेस असं. पण याच्यामधून ही वाक्य तुकोबारायांनी उच्चारलेली आहे. तर त्याचा वेध घेतला तर आपल्याला कधीतरी तुकोबारायांच्या कृपेने ह्या भांडणाची खोली कळेल. ह्या भांडणाची खोली कळेल. आणि खोली कळण्यासाठी त्यांच्या इतकी भक्तिप्रेम वर्धमान झालं तर कळेल ना. पण ती कोणाच्या कृपेने होईल? तुकोबारायांच्या कृपेनेच होईल. म्हणून गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद हे आपण केलंच पाहिजे. तातडीची धाव अंगा आणि भाग, खोळंबा तो मग निश्चिंतीचा. किती अभंग राहिलेत? किती येतात अजून? 84. आता हा किती आहे? तातडीची धावा अंगा आणि भाग, खोळंबा तो मग निश्चिंतीचा. मनवनी बरी विचाराची चाली, उरीची ते बोली कामा येते. कोरडे वैराग्य माजेरा बडेवार, उतरे तो शुरा अंगीचे ते. तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली, साठवण्या खोली कासयाची. तातडीची धावा अंगा आणि भाग. आपण जर तातडीनं चालायला लागलो म्हणजे खूप वेगाने पळायला लागलो तर या ठिकाणी अंगा भागानी आपल्याला काय होतो? भाग म्हणजे शिन भाग म्हणतो ना, तसा शिन होतो. जर आपण वेगाने पळायला लागलो तर आपल्याला शिन होतो. आणि पुन्हा खोळंबा तो मग निश्चिंतीचा. आणि पुन्हा काय करावं लागतं? दमलं म्हणजे थांबावं पण लागतं. मग आपल्याला खोळंबा प्रतिबंध कशाचा होतो? तर थांबावं लागतं. हाच आपल्याला काय होतं? प्रतिबंध होतो. कारण आपण दमून जातो, मग विश्रांतीसाठी थांबतो. मनवनी बरी विचाराची चाली, उरीची ते बोली कामा येते. म्हणून याच्या असं जर पाहिलं ना, नुसतं तातडीनं धावण्यापेक्षा मनुष्याच्याजवळ विचार पाहिजे. म्हणून म्हणतात मनवनी बरी विचाराची. चालायचं झालं तर विचारपूर्वक चाललं पाहिजे. विचारपूर्वक चाललं नाही, नुसती धावाधाव केली तर त्याच्यामधून तुम्हाला फल मिळणार नाही. म्हणून त्या तुकोबारायांचं प्रमाण आपण सांगितलं ना की तुका म्हणे येथे तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन. परमार्थाला सुरुवात करताना तातडी करावी, पण लागल्यानंतर फळासाठी तातडी करू नये. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा.
आता उरीची ते बोली कामा येते. जर आपण उरीची बोली म्हणजे मर्यादा सांडून मर्यादा धरून केलेलं जे बोलणं आहे ते कामाला येतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीची मर्यादा मानली पाहिजे. मर्यादापूर्वक, नियमपूर्वक, सावकाश, शांततेने आपण कार्य केलं पाहिजे आणि विचारपूर्वक केलं पाहिजे. कोरडे वैराग्य माजिरा बडिवार उतरे तो शूर अंगीचे ते. कोरडे वैराग्य म्हणजे शुष्क वैराग्य म्हणजे विवेकासहित वैराग्याचे बळ पाहिजे. तर विवेका वाचून असणारं जे वैराग्य आहे ते माजिरा बडिवार. जर असं शुष्क वैराग्य दाखवलं ना, एका पायावर राहणं वगैरे. परवा एक चांगली महान व्यक्ती आली होती, मला वाटतं काल परवा सांगितलं. त्यांच्या तेवढं काहीच नाही, ते फक्त एक छाटी वापरतात आणि त्यांच्या 250 आश्रम आहेत. 250 आश्रम आहेत, 40 एकर बागायती जमीन आहे आणि ते हे जे चिंध्या वगैरे ना त्याचे कपडे घालतात किंवा त्याची छाटी घालतात, काहीच करत नाही. केवळ पण ते विवेकासहित वैराग्य आहे. त्यांचं जे वैराग्य आहे ते विवेकासहित वैराग्य आहे. परंतु ज्यांचं विवेकासहित वैराग्य नाही त्यांचं लोकांमध्ये खूप मानतात की त्यांनी झाडाला टांगून घेतलं किंवा एका अंगुष्ठावर तप केलं. परंतु हे जे वैराग्य आहे हे विवेका वाचून असलं तर हा माजिरा बडिवार ह्या त्या ठिकाणी बडिवार म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे ते जरी आणीत असलं तरी तो एक प्रकारचा माजिरा म्हणजे उन्मत्तपणा आहे किंवा अविचारीपणा आहे. उतरे तो शूर अंगीचे ते. खरं वैराग्य ज्याला अंगात बांधलं तोच खरा शूर आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, विवेकासहित वैराग्याचे बळ दडदडीचं ज्वाळ अग्नी जैसा. किंवा दुसरं असं एक चरण आहे, तोच खरा शूर. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. येर कायती बापुडी किरा अहंकाराची घोडी. तुका म्हणे बरी झऱ्याची ती चाली साठवण्या खोली कासयाची. आता म्हणतात झरा जो आहे, तुका म्हणे झऱ्याची चाली बरी. झरा काय सारखा पाझरत असतो त्यामुळं त्याचा प्रवाह हा चांगला आहे. परंतु साठवण्या कासयाची खोली, जर साचलेलं डबक्यातलं पाणी असेल ते किती खोलवर जाणार आहे? ते तेवढंच आहे, तेवढंच आहे. आता तुकोबाराय आपला जीवनामध्ये आपण संतांच्या समागमात मिळवलेला आनंद, त्या आनंदाचं वर्णन करतात. मी तो बहु सुखी आनंद भरित आहे साधू संत मेळीकारी. काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवा आनिक केशवा तुझविन. न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता सुख वाटे घेता जन्मायसे. मृत्यूलोकी कोण धरील वासना पावावया जना सवे दुःख. तुका म्हणे तुझा दास ऐशे लोका काही सकळी का कळो यावे. आता तुकोबाराय देवांना म्हणतात की मी स्वतःचा आत्मवृत्तांत सांगतात, म्हणजे स्वतःचं आत्मचरित्र. संत दुसऱ्यांच्या अनुभवात आपला अनुभव दुसऱ्यांनी घ्यावा अशी त्यांच्या अंतःकरणात तळमळ असते. म्हणून तुकोबाराय स्पष्टपणे आपलं स्वतःचं जीवनचरित्र सांगतात. तुकाराम महाराजांना आवडत नाही आत्मचरित्र सांगणं, पण तुकोबारायांनी त्या एक बघा 30 का 32 चरणाचा अभंग आहे, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी विचारलं का नये बोलो परी पाळिले वचन केल्याचा प्रश्न तुम्ही संती. तुम्ही आम्हाला विचारलं की तुकोबाराय तुमचं जीवन कसं काय आहे, मग आम्हालाही त्याचं काहीतरी कळावं, तुमचा अनुभव आम्हाला कळावं. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. तशा रीतीने हे आत्मचरित्र तुकोबाराय ह्या अभंगात सांगतात की मी जर पाहिलं ना, मी खूप आनंदाने या ठिकाणी भरपूर आनंदाचा भोग मी घेत आहे. आणि याचं मुख्य कारण सांगितलं, हा आनंद मला साधू संतांच्या मेळाव्यात मी राहत असल्यामुळं मला आलेला आहे. साधू संत मेळीकारी. आता माझ्या जीवनामध्ये भगवंता वाचून मला काही मिळवावं असं मला काहीच वाटत नाही. मला आता वैकुंठाला जावं किंवा सायुज्यता मोक्ष प्राप्त व्हावा असं सुद्धा मला वाटत नाही. उलट मला वाटतं आता का जन्मजन्मांतरी तुझाची अंकेला करुणी विठ्ठला दास ठेवी. हा जो भजन आहे हे भजन मग काय जाऊन या करू निजधामा. तेथे मी नाढळे विश्रामा. आणि येथे पाहुनी तमाल मेघश्यामा. नेगो नाईको आणि का दुर्गमावो. आता या ठिकाणी मला असं वाटतं की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुणगायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी. असं मला जन्म घ्यायला उलट आता काय आम्हाला सुख वाटतं. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हनो लाता. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेचे असं आम्हाला वाटतं. ते म्हणतात आता आम्हाला
ह्या मृत्यू लोकामध्ये यावं आणि लोकांच्या प्रमाणे हे आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक दुःख भोगावं असं आम्हाला कधीच या ठिकाणी वाटत नाही. दुःख भोगण्याकरता आम्हाला जन्म नको आहे. आम्हाला जन्म काय आहे? गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज म्हणतात हे कशासाठी? तर तुका म्हणे तुझा दास ऐशे लोका काही सकळिका कळो यावे. तर ते म्हणतात की मी तुझा दास आहे, मी विठ्ठलाचा दास आहे हे सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. का? तुकाराम महाराज विठ्ठलाचे दास झाले म्हणून ते आनंदाने पूर्ण आहेत. तेव्हा आम्ही सुद्धा काय करू? काय पुढे गेले ते निदाही झाले वाणीतील त्यांची सीमारे. या ठिकाणी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. आता घ्या रे प्रेम सुख फेडा आजी धनी चुकला तो मुकला झाली एरधारे हनी. घाला घातला वैकुंठी करून या जीवेसाठी पुरविली पाठी वैष्णवी काळाची. अवघे आणिले अंबर विठो सहित तेथे धुर भेदुनी जिव्हार नामबानी धरियेला. संचित प्रारब्ध क्रियमान अवघी झाली गहन केली पाप पुण्ये देशोधडी बापुडी. आनंदे गर्जती निर्भर घोष करीती निरंतर कापती असुर वीर कवना नागवती. जे दुर्लभ ब्रह्मादिका आजी सापडले फुका घ्या रे म्हणे तुका सावचित्त होनी. तुकोबाराय लोकांना सांगतात घ्या रे लुटा प्रेमसुख. तुम्ही सगळं प्रेमसुख लुटा आणि फेडा आजी धनी फेडा. आज आपली तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. आणि अशा वेळेला चुकला तो मुकला. जो ह्या लाभ घेण्याला आयशा लाभादो चुकला तुका म्हणे वाया गेला. झाली एरधारे हानी. आणि त्याला पुन्हा जन्ममरणाचं एरधारेमुळं त्याच्या जीवनात मोठी हानी किंवा नुकसान झालं. घाला घातला वैकुंठी करून या जीवेसाठी. वैष्णवानी या ठिकाणी जीवेसाठी करून वैकुंठी घाला घातला. वैष्णवानी काय केलं? या ठिकाणी जीवावर उदार झाले. जीवेसाठी म्हणजे आपला जीवभाव जो आहे तो जीवभाव बाधित केला आणि वैकुंठावर दरोडा टाकला. म्हणजे वैकुंठ आत्मसात केलं, वैकुंठ मिळवलं. पुरविली पाठी वैष्णवी काळाची. आणि काळाची तर त्यांनी पाठपुरावाच केला. हे काळ कुठं? काळ आता सांगितलं की काळ जो आहे तो काळ जगा काळ खाये आणि आम्ही माथा दिला पाय. अवघे आणिले अंबर विठो सहित तेथे धुर. आता तो परमात्मा वैकुंठात आहे. त्या वैकुंठातमध्ये असणारा परमात्मा त्याला विठोसहित त्या परमात्म्यासहित त्याचं सगळं ऐश्वर घेऊन हे वैकुंठातलं सगळं ऐश्वर यांनी खाली आणलं. कुठं? मृत्यूलोकामध्ये आणलं. पंढरीला आणलं, पंढरी रूपाने आणलं. आणि पुन्हा भेदोनी जिवार नामबानी धरिला. आणि नामरूपी बाण आणि त्यांनी काय केलं? त्याचं हृदयच विदीर्ण करून टाकलं. हृदय विदीर्ण केलं आणि त्या परमात्म्याला धरून ठेवलं. जनाबाईंचे वगैरे अभंग आहेत. आता हे जे संचित प्रारब्ध आणि क्रियमान यांची गती फार कठीण आहे असं लोक म्हणतात. पण वैष्णव जे लोक आहेत ते अवघी झाली गण केली पापपुण्ये देशोधडी बापुडी. पण या ठिकाणी आम्ही पापपुण्याला देशधडी लावलं. पुण्याचा किंवा पापाचा फल भोगण्यासाठी त्या मनुष्याला जन्म मरण परंपरा प्राप्त होत असते. संचित कर्माचा ज्ञान करून त्याला नाश करावा लागतो. क्रियमान कर्माचा असंगत्वाचा निश्चय ठेवावा लागतो. प्रारब्ध भोगून संपावं लागतं. पण हे सगळं कशामुळं? जो पाप पुण्य आहे तोपर्यंत. पण इथं कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही. आम्ही आमच्या परमानंदामध्ये लीन झाल्यामुळं जन्ममरणच आपलं पाप पुण्यच आम्ही देशोधडीला लावलेलं आहे. आम्हाला कसली भीती नाही, संचिताची नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरवून या अंतर्बाही. आनंदे गर्जती निर्भर घोष करीती निरंतर कापती असुर वीर कवना नागवती. जे दुर्लभ ब्रह्मादिका आजी सापडले फुका घ्या रे म्हणे तुका सावचित्त होनी. आता हे अवैष्णव जे आहे ते इतक्या आनंदाने परिपूर्ण होऊन गर्जना करतात, अखंड हरिनामाचा उद्घोष करतात आणि त्यामुळं राक्षस हे त्यांना थरथर कापतात. आणि हे जे वैष्णव आहेत हे कोणाच्याही द्वारा पराजित होऊ शकत
नाहीत. जे दुर्लभ ब्रह्मादिका आजी सापडले फुका. ब्रह्मादिकांनाही जे दुर्लभ असलेलं भक्तिप्रेम आहे ते आम्हाला फुकटात बिना किमती विनामूल्य आम्हाला सापडले आहे. आणि ते घ्या रे म्हणे तुका सावचित्त होनी. तुम्ही सावचित्त व्हा आणि ह्या भक्तिप्रेमाचा अंगीकार करा. आता आम्ही आजी देतो पोटवरी भरी पुरे म्हणाल तोवरी, असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात. आता तुझी या दासांचा हीन झालो दास, न धरी उदास माय बापा. तुझं विन प्राण कैसारा हो पाहे, वियोग न साहे क्षणभरी. आनिक माझ्या जीवे मोकलिली आस, पाहे तुझी वास पांडुरंगा. सर्व भावे तुझा अनिला उचित, राहिलो निश्चिंत तुझे पायी. तुका म्हणे तुझा असे माझा भार, बोलतो मी फार काय जाणे. तुकोबाराय म्हणतात की तुझ्या दासांचा एकदम हीन चाकर अशा प्रकारचा मी झालेला आहे. त्या काय एक श्लोक आहे, थोडक्यात सांगतो. संदीप महाराज आठवलं तर सांगा की त्या ठिकाणी एक तुकाराम महाराज नुसतं तुमचे दासीचा दास करून ठेवा असं म्हणतात. याचा अर्थ काय? दासांचा दास. एक राजा आहे, त्यांनी सर्व पृथ्वीचा सम्राट सर्व सोडून गेल्यानंतर भगवान काय राजा राजा कुलशेखर, आणि त्या कुलशेखर राजाने परमात्म्याची जेव्हा प्रार्थना केली त्याच्यामध्ये तो परमात्म्याकडे मागतो, मज्जन्मना फलमिदम मधु कैटभारे. हे मधु कैटभ राक्षांचा नाश करणारे हे परमात्मन माझ्या जन्माचं सार्थक तेव्हाच झालं असं मी मानेल. मत प्रार्थये मत प्रार्थनीय त्वदनुग्रह एष एव. माझ्यावर तुझा अनुग्रह खरी कृपा झाली मी तेव्हाच म्हणेल की ज्या वेळेला तद्भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य भृत्यस्य भृत्य इति माम स्मर लोकनाथ. मोठं त्या याचं नाव काय त्या स्तोत्राचं लक्षात नाही, पण एकदम चांगलं स्तोत्र आहे. तो म्हणतो की देवा तद्भृत्य तुझा जो सेवक, त्या सेवकाचा सेवक आणि त्या सेवकाचा हलकी सालकी कर्म करणारा चाकर आणि त्याचा पुन्हा सेवक आणि त्याचा सेवक, असं तू तुझ्या हृदयामध्ये कुठंतरी माझी जाणीव ठेव किंवा स्मरण ठेव, एवढंच मला तुझं मागणं आहे. म्हणजे इतकं आता हे जर पाहिलं तर नम्रता यायला आणखीन काय कुठून तुम्ही आता सांगितलं ना, महापुरे झाडे जातील तेथे लवाळे वाचती. हे जर इतकं जर माणसाने संत सेवेविषयी, संतांची किंवा गुरुची सेवा नाही, गुरुच्या सेवा करणाऱ्याची सेवा, त्याची सेवा करणाऱ्याची सेवा, ऐक नाही. आणि आपण तिथंच रागद्वेषाला स्पर्धा कलाला काय देतो, स्थान देतो. अशी जर भावना झाली की हे सेवा करतात, ईश्वराची सेवा करतात, तर ह्या सेवा करणाऱ्याचा मी सेवक आहे, असं जर भावना झाली तर एवढ्यावरच नाही थांबायचं. त्याचा 7वा विकल्प आहे, हा 7वा विकल्प आहे. ते एवढी सेवा तेच इथं तुकोबाराय म्हणतात, तुझ्या दासांचा अत्यंत हीन दीन असा मी दास झालो, न धरी उदास माय बापा. तू माझ्याविषयी उदासीनता धारण करू नये. तुझ्या विन प्राण कैसा राहो पाहे. तू जर नसेल, तुझ्या वियोगात माझा प्राणसुद्धा राहू शकत नाही. क्षणभरी वियोग नस आहे, क्षणभर देखील मला तुझा वियोग सहन होत नाही. आणिक माझ्या जीवे मोकलिली आस, पाहे तुझी वास पांडुरंगा. आणि दुसरं काही पदार्थ जे आहेत, व्यक्ती पदार्थ, हे सर्व माझ्या जीवाने त्यांची आस मोकलली, म्हणजे त्या इच्छेचाच त्याग केलेला आहे. आता केवळ तुझी वाट पाहत आहे हे पांडुरंगा. आता सर्व भावे तुझा अनिला उचित, राहिलो निश्चिंत तुझे पायी. उचित अशा प्रकारचं साधन करून आमच्या ठिकाणी असणारा जो भाव, त्या भावाने आम्ही तुला आमच्या जवळ आणलेला आहे. आणि आता तुझे पायी निश्चिंत राहिलो. आता मी एकदम निश्चिंत, मला कोणतीही चिंता नाही. आता साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सफळ व्यापार. तेची करी मात, जेणे होईल तुझे हित, काय बडबड निमित्त सुख जीवाहारी शिनविशी. जो मूळ व्याधी पिढीला, त्याशी देखोने हसे खरजुला, आराध करी सोशी, त्याशी हसे तो आळशी. क्षयरोगी म्हणे परता, सररोगी कुष्ठता, वडस दोन्ही डोळा वाढले, आणि का काने कोचे बोले, तुका लागे पाया, शुद्ध करा आपनिया. जे लोक इतरांची निंदा करतात आणि आपण कोणी त्यांच्यामध्ये असं आहे की जितकी मनुष्य दुसऱ्याची निंदा करतो तितकी ते निंदकाचे इति निंदकापाशी आशेषही पापे, सगळी पापं त्याच्याजवळ येतात. म्हणून
त्याचं जे काही चित्रण आहे ते चित्रण या ठिकाणी सांगतात. काय अभंगाची सुरुवात? तेची करी मात जेणे होईल तुझे हित काय बडबड निमित्त सुखे जिवारीश नविशी. ते म्हणतात की अरे बाबा तेची मात करी, अशाच गोष्टी बोलत जा की जेणे तुझे हित होईल, जेणेकरून तुझं हित होईल असंच बोलावं. काय बडबड निमित्त, हा उगत निष्कारण बडबड कशाला करतो. आणि सुखे जिवारी शिनविशी. आणि काही लोक आहे ना ते आपल्या आनंदात असतात, पण तुझ्या बोलण्यामुळं त्यांचं अंतकरण दुखवलं जातं. तू त्यांचा मर्म त्या ठिकाणी मर्मभेद करतोस आणि त्यांच्या अंतकरणाला दुःख देतोस. आणि उलट दुसऱ्याकडे दोष देणं हे चांगलं नाही. हे कसं आहे, जो मूळ व्याधी पिढीला, जर एखाद्या माणसाला मूळ व्याध झाली, त्याला रक्त वगैरे पडतं, कुंथून शौचाला होते, आग होते, त्याचा चेहरा म्लान होतो. आणि त्याला पाहिलं का जो खरजूला म्हणजे ज्याला खरूज झाली, सारखा अंग खाजवतो, ते त्याला नाव ठेवतो, पान हे मूळव्याध झालेलं आहे याला. आराधना करी सोशी त्याशी हसे तो आरसे. आणि एखादा मनुष्य अगदी थंडीच्या दिवसात सकाळी उठून पहाटे स्नान करून ओल्या वस्त्राने देवाची पूजा करतो, तर त्याशी हसे तो आळशी. आळशी माणूस त्याला पाहतो, पहा ना काय याचं पापच नाही का म्हणावं, एवढ्या सकाळ भल्या पहाटे उठून गार पाण्याने स्नान करतो. क्षयरोगी म्हणे परता सररोगी या कुष्ठता. आता क्षयरोगी आहे, क्षयरोग्याचा अर्थ त्याचं आयुष्य आता संपल्यासारखं लवकर मरणार आहे. परंतु त्याने एक पाहिला कुष्ठरोगी, म्हणतो किती वाईट आहे, दुर्गंधी, तर काय याचं जीवन आहे. पण तुझं जीवन काय, तू आता मरणाच्या वाटेवर आहे ना. वडस दोन्ही डोळा वाढले आणि का ते कोचे बोले. आणि एक माणूस आहे त्याच्या दोन्ही डोळ्यात मोठे वडस वाढलेले आहेत, ते म्हणजे त्याला काय म्हणतात अर्बुद, अशा प्रकारचं त्याला वाढलेलं आहे. आणि तो दुसऱ्यालाच म्हणतो हसे, त्याच्या डोळ्यात वडस पाहिलं पण त्याला दिसतंय, तरी याला दिसतंही नाही. त्याला असा डोळ्याचा तो मनुष्य दुसऱ्याला काय म्हणतो, काने कोचे बोले. आणि म्हणतो हात काना आहे, तिरळा आहे, असं त्याला म्हणतो. पण तुझ्या डोळ्यात वडस वाढलेले हे तुला कळत नाही. तुका लागे पाया शुद्ध करा आपण या. तुकाराम महाराज म्हणतात का तुझ्या पाया पडतो, तुका लागे पाया. केवळ ही निंदेची गोष्ट मनुष्याला एवढी घातक आहे म्हणून तुकाराम महाराजांनी की हा अभंग या ठिकाणी सांगितलेला. असे तर अनेक आहे अभंग, फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सांगितलं शुद्ध आपण या शुद्ध करा, आपलं स्वतःला शुद्ध करा ना. तुझं तू पाहा ना, दुसऱ्यांचं कशाला पाहतोस. कळो आला भाव माझा मज देवा वायाविन जीवा अटी केली. जोडून अक्षरी तोंडपिटी नलगे शेवटी हाती काही. देव जोडे म्हणून सांगत तसे लोका माझा मीच देखा, माझा मीच देखा दुःख पावे. तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय संसारणा पाय तुझे देवा. ते म्हणतात माझा काय भाव आहे ते तुला देवा कळून आलं, कारण वायाविनं जेव्हा अटी केली, मी व्यर्थच, म्हणजे माझा अधिकार तुला कळून आला की मी जे आहे ना, मी जरी करत असेल सेवा तरी या ठिकाणी मी फक्त श्रम केलेले आहेत. या ठिकाणी खरा भावपूर्वक तुझी जी सेवा आहे ती माझ्याकडून घडलेली नाही. पण तुम्ही केवढा मोठा अभंग गाथा लिहिला. तर म्हणतात की जोडून अक्षरे केली तोंडपिठी. तुकाराम महाराज ज्याला आपण काय म्हणतो कशाची अक्षरे निळोबारायांनी वर्णन केलेले गाथेचं, ऐश्वर्याची अक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे असं गाथेचं वर्णन केलं आहे. आणि तुकोबाराय त्याला म्हणतात की जोडून अक्षरे केली तोंडपिठी. आम्ही अक्षरे एकमेकाला जोडली आणि उघड तोंडपिठी या ठिकाणी केलेली आहे. न लगे शेवटी हाती काही, आमच्या हाताला काहीच आलं नाही. अर्थात हे सुद्धा प्रेमपूर्वक देवाशी बोलतात. देवजोडे म्हणून सांगत असे लोकांना सांगतो तुम्ही असं साधन करा तुम्हाला देव प्राप्त होईल. पण माझा मीच देखा दुःख पावे, पण मलाच दुःख या ठिकाणी माझंच दुःख गेलं नाही आणि लोकांना सांगतो का देवप्राप्तीची साधनं सांगतो. तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय. हे कसं कोणी असे लोक सध्या त्यांना माहीत होतं तुकोबारायांना की आपलं हे 16वं शतक आहे, 17व्या शतकातला अवतार आहे आणि 21व्या शतकात हे सांगण्याची गरज पडणार आहे. म्हणून हे 21व्या शतकातल्या सगळ्या लोकांना विशेषतः उपदेशकांसाठी बहुतेक सांगतात की तुका म्हणे माझे गेली दोन्ही ठाय संसारणा पाय तुझे देवा. लोकांना देव तुम्हाला आशक साधना केली म्हणजे ह्या साधनाने परमात्मा तुम्हाला निश्चित प्राप्त होईल, याच्या कार्यकारण भाव साध्य साधन भाव नियत आहे असं मी लोकांना सांगेल. परंतु माझी स्थिती पाहिली तर तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय संसारणा पाय तुझे देवा. माझी दोन्ही ठिकाणं गमवली, ना मला संसारातलं सुख मिळालं ना परमार्थातलं सुख मिळालं.
आता मग भगवान म्हटले तुम्ही असं म्हणता म्हणजे काय? तर ते म्हणतात की देवा आता मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही मला खरं खरं सांगा. आता तरी माझं सांगा साचं भावे, कायम्या करावे ऐसे देवा. असं जीवन तर गेलं, परंतु आता पुढं काय मग पर्याय आहे? तर पर्याय आहे की नाही काही? तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तरी तुम्ही मला खरेपणाने आणि मोकळेपणाने मला सांगा. चुकल्या वर्म नव्हे ते कारण, केला होय शिना अवघाचे. कोणतेही साधन करायचं झालं तर वर्म चुकल्या, त्याचं जर वर्म चुकलं तर त्या ठिकाणी ते साध्य मोक्ष आपल्याला प्राप्त होत नाही. आणि केला होय शिना अवघाचे, अवघाची शिन केला होय, सगळंच्या सगळं ते व्यर्थ गेल्यासारखं होईल. कळे म्हणून करीत सेवाद, दिशे भेदा भेदा अंतरात अंतरीचा. या ठिकाणी मला या ठिकाणी असं वाटतं की मी जे आहे ते कळे म्हणून करीतसे वाद, मला कळतंय काही आणि म्हणून काही वाद करतो, परंतु अंतरीचा भेदाभेद दिसे. परंतु मला हे अनुभवाला आलेलं आहे असं मला वाटतं, परंतु खरं मला हा अनुभवाला आलेलं नाही. तर ह्या गोष्टीमुळं तुमच्या अंतःकरणात माझ्याविषयी भेदभाव झाल्यासारखं वाटतं म्हणजे काय की मला दिसे, हे माझ्या अनुभवाला येतं की देवा तुमच्या मनामध्ये काहीतरी भेदभाव निर्माण झालेला आहे. तुम्ही आता खरं काय करायला पाहिजे? मी माझ्या रीतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा केली ना, मग आता तुका म्हणे नको पाहू तू निर्वाण. माझं निर्वाण म्हणजे अंत किंवा सत्व पाहू नको, देई कृपादान याचे काशी. जसाही मी असेल तर माझं अजून म्हणणं आहे ना, मी तुझ्यासाठीच हे संपूर्ण जीवन समर्पण केले. खरं जरी ते भावपूर्ण नसेल, माझी त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल, पण ती त्रुटी पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुझं आहे ना, मग मला वाया जाऊ देऊ नको, याचे काशी कृपादान करी. आणि खरं देवा तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात की असं बोलल्यानंतर तुकोबारायांना असं वाटतं की मी भगवंताचं काही थोडं जास्त मर्यादेचं उल्लंघन करून बोलतो का काय? तर मग आता म्हणतात की बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. चित्ताता तू साक्षी तुझं कळे सर्व, किती करू गर्वा आता पुढे. तुका म्हणे देवा तू काय करीशी, कर्मा दुस्तराशी आमच्या. खरं देवा असे तुझ्या दातृत्वाला काही नाही, कोणत्याही प्रकारचं दूषण मला देता येणार नाही. तू खरं कर, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, हेच खरं आहे. परंतु खरं हे आम्हाला हे दुःख फल का भोगावं लागलं? आम्ही अविश्वासी सर्व भावे, आमचा विश्वास कमी पडला म्हणून आम्हाला दुःख होते. तू आम्हाला त्या दुःखात घातलं आहे किंवा तू आम्हाला मदत करीत नाही असं मात्र नाही. आम्ही काय करतो? दंभे करू भक्ती सोंग दाऊ जन. आम्ही दंभ करतो आत एक आणि बाहेर एक. धर्मध्वजित्वम दंभत्वम. आमच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने धर्माचं पालन किंवा भक्तिप्रेम नसताना लोकांना आम्ही भक्तिप्रेम दुसरा एक अभंग आहे ना, सोंग दाऊ जना. आम्ही आहे ना, आम्ही लोकांना हे भक्तीचं सोंग दाखवतो. इथंच आहे ना, दंभे करू भक्ती सोंग जाऊ ज्यांना. आम्ही दंभाने आणि भक्तीचं सोंग करतो आणि अंतरी भावना वेगळ्या. आमच्या अंतरात भावना वेगळ्याच आहे. परंतु हे जरी आम्ही कसेही जरी कोणाकडे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर चित्ताचा तू साक्षी, तू सगळ्यांच्या चित्ताचा कोण आहे? साक्षी आहे, द्रष्टा आहे. तुझं सर्व कळे, तुला सर्व कळतंच. किती गर्व आता पुढे. आता याच्यापेक्षा आम्ही आधी काय गर्व करू? तुका म्हणे देवा तू काय करीशी, कर्मा दुस्तराशी आमच्या. आमचं कर्मच अशा प्रकारचं आम्हाला तारून नेण्याला असमर्थ आहे, त्याला तू काय करणार? याच्यातून व्यंजन आहे. आमचं कर्म जरी कसंही असलं तर तारून न्यायला तूच समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुला दोष देण्याचं काही कारण नाही. अरे मी काय करू शकत नाही आणि मी कोणाचं हाती धरील त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य संकल्प मात्रात माझे आहे. हा मग तेच मला पाहिजे. म्हणून तुकोबाराय व्यंजनेने म्हणतात तू काय करणार देवा, तुझाही काही इलाज आहे, आमचंच कर्म बळीवंत आहे, त्याला काय करणार? मग देव काय म्हणेल? तुकोबाराय तुमच्यासारखे एकतर काय आहे, तुम्ही अपवाद आहात. तुमच्यासाठी मी काही करू शकतो. बोल ना का हो पांडुरंग, झालं का? झालं, पूर्ण झालं. वा. तर आता ही झालेली सेवा जी आहे ती जगद्गुरू तुकोबारायांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी समर्पण करायची. आणि तुकोबाराय जसं देवाशी प्रेम कलह करतात किंवा समाजाविषयी जो उपदेश करतात किंवा त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये त्यांच्या उद्धाराची त्यांना कणव आहे, असे सर्व जे काही सद्गुण आहेत
ते सगळे सद्गुण आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर रूपाने यावेत आणि आपणही देवाबरोबर अशाच प्रकारचा संवाद ज्यांच्या कंठात आहे ते अभंगवाणीतून करतील आणि ज्यांच्या कंठात नाही ते त्याच्या अर्थाचं चिंतन करून अनुसंधान करण्यासाठी सर्वांना सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात. हे सर्व आत्मबल, मनोबल, शारीरबल, बुद्धिबल परमात्म्याने पांडुरंग परमात्म्याने आपल्याला द्यावं अशा प्रकारची त्यांच्या चरणी सादर सविनय सप्रेम प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सकाळी 7:30 वाजता पहिलं सत्र होईल. आपले 7:30 म्हणजे 7:45 होतातच याच्यामध्ये, तर 7:30 सांगितले, 7:45ला सुरू होईल. आणि आता सगळ्यांनी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.